टॅरो कार्ड वरून आपलं भविष्य कळू शकतं का? 6 महिने ते 2 वर्ष मॅक्झिमम मी सांगणार. माझे खूप होमवर्क येतात. ओके. किंवा हे एवढं पहिली स्टेप कर, मग मी पुढचं सांगणार. कार्ड्स मध्ये पहिले जे असतात ते 1 ते 21 जे कार्ड असतात, पहिले 22 हा तुमच्या अख्ख्या आयुष्याचा प्रवास दर्शवतो. की टॅरो हे असं सायन्स आहे ज्याच्यामध्ये आम्ही माइंड वापरतो आणि आपण एकत्र प्रवास करतो. बर. म्हणजे माझ्याकडे जेव्हा लोक येतात तेव्हा खरं सांगू का, लोक पहिल्यांदा एक तर घाबरली असतात. माझ्याकडे एक मुलगी रिडिंगला आलेली आणि तिच्या रिडिंग मध्ये माझ्या असं लक्षात आलं की तिचे वडील जे गेले ते नॅचरल डेथनी गेले नव्हते. म्हटलं तुझे वडील नॅचरल डेथनी नाही ना गेले. ती खूप घाबरली. म्हणजे तुम्हाला असं हे दिसतंय का मी म्हटलं तू घाबरू नकोस. दुसरं जे रिलेशनशिप साठी खूप वर्कआउट होतं ते म्हणजे छोटीशी मधाची बॉटल मिळते. छोटी बॉटल घ्यायची. स्पेसिफिकली जर नवरा बायकोच्या रिलेशनशिप साठी असेल तर छानपैकी नवऱ्याचं नाव, त्याचा बर्थ डेट, बायकोचं नाव, तिची बर्थ डेट हे सगळं लाल पेननी करायचं. ओके. घडी करायचं ते. त्याच्यानंतर जी रेमेडी मला स्वतःला जी खूप आवडते ती आहे पैशाची. पण नॉर्थ ईस्ट हा जो कॉर्नर आम्ही म्हणतो आणि लक्ष्मीची ईस्टची जागा आणि नॉर्थची जागा कुबेराची अशी आम्ही म्हणतो. कुबेरासमोर कोण नाही झुकत. पैशाचाच देव झाला. कुबेर हा माणूस होता, त्याला बनायचं होतं देव. आम्हाला काहीतरी लाईव्ह आता तुम्ही प्लीज करून द्या. डेफिनेटली. So Soham born on 21st of November. Okay, let's tap into the energy. Soham, what is it the tarot's message for you? Divine guidance message काय तर बघूया. Health, wealth, career, relationship. अजून 1-2 लोकांचं करू शकतो. Sure. हे प्रतीक. सगळे जे टीम मागे असते आज त्यांना आपण पॉडकास्ट मध्ये पण इंट्रोड्यूस करूया. इकडे मध्ये कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा आपला जो पॉडकास्ट आहे हा थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की कुठल्या टॉपिक रिलेटेड आहे. कारण की तुम्ही सगळ्यांनी मागे आम्ही जेव्हा लाईव्ह केलं होतं त्यात तुम्ही रिक्वेस्ट केली होती की टॅरो कार्ड रिलेटेड तुम्ही का नाही पॉडकास्ट करत आहे. कारण की एकंदर आपल्या चॅनलची जर्नी बघता टॅरो हा एक विषय राहिला होता की जो आत्तापर्यंत आपण कव्हर केला नव्हता आणि आज आपण त्या रिलेटेड पॉडकास्ट करतोय. आणि याच्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर सोनाली राव. हॅलो मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या पॉडकास्टवर. आणि मला लोकांना सांगा असं वाटेल की मॅम ज्या आहेत त्या महाराष्ट्रातच म्हणजे बॉर्न अँड ब्रॉटअप आहेत, बट तसं त्यांचे रूट जे आहेत ते साऊथशी पण कनेक्टेड आहे. सो जस्ट काही डिस्क्लेमर देतो की काही जे वर्ड्स आहेत हे इंग्लिशच आहेत. सो त्याला काही सबस्टिट्यूट नाही आहे, त्याला दुसरा काही समानार्थी शब्द नसल्यामुळे ते इंग्लिशच असतील. सो प्लीज तेवढं तुम्ही कन्सिडर करा. आणि मॅम आजचा पॉडकास्ट आपण सुरू करूयात तुमच्या अनुमतीने. आणि मला प्रेक्षकांना पॉडकास्ट सुरू करायच्या आधी हे सांगावं असं वाटेल की प्लीज अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, पॉडकास्टला लाईक करा. म्हणजे ज्यांना टॅरो रिलेटेड काही इन्फॉर्मेशन हवी असेल ते जेव्हा सर्च करतील त्यावेळी आपला पॉडकास्ट त्यांना मेल बघायला. सो येस मॅम, आपण सुरू करूयात. आणि मला पहिलाच प्रश्न तुम्हाला हा विचारावा असं वाटेल की काय एक्झॅक्टली टॅरो रिडिंग या टॅरो कार्ड म्हणजे? ओके, सगळ्यात आधी सोहम आणि तुमच्या टीमला खूप खूप धन्यवाद की तुझ्या पॉडकास्टमुळे तुझा म्हणते पॉडकास्टद्वारे मला खूप साऱ्या लोकांना, मराठी प्रेक्षकांना टॅरो काय आहे, त्याच्या काय सायन्स आहे हे सगळं पोचवता येते. माझा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे किंवा माझं अख्खं आयुष्य त्याच्यावर जुगलं. तुझ्या माध्यमाद्वारे मला खूप साऱ्या लोकांना जी माहिती देता येईल त्याच्याबद्दल तुझी आणि तुझ्या टीमचे खूप आभार. थँक्यू सो मच मॅम. माझं नाव डॉक्टर सोनाली राव. डॉक्टर ह्याच्यासाठी की मी टॅरो कार्ड रिडिंग मध्ये डॉक्टरेट केलेली आहे. जेव्हा कोविडचा पिरियड होता तेव्हापासून 2-3 वर्ष लागली मला. माझी जी टीचर आहे डॉक्टर मनीषा बेलवलकर, तिने मला सगळं शिकवलेलं आहे. सो आम्ही स्वतःला टॅरो कार्ड रीडर पेक्षा मी असं म्हणते की वी आर स्पिरिच्युअल कन्सल्टंट. जसे फायनान्शियल कन्सल्टंट असतात अजून बाकीचे असतात, तसे आम्ही म्हणतो की आम्ही स्पिरिच्युअल कन्सल्टंट आहोत. ओके. जेव्हा जेव्हा आपल्याला कन्सल्टन्सी लागते एनिथिंग स्पिरिच्युअलच्या अंडर जे जे येतं तेव्हा सुरू करतो आम्ही टॅरो पासून. टॅरो माझ्यासाठी ए वे ऑफ लाईफ आहे. आयुष्याचा एक पूर्ण असा एक इतका भाग नाहीये की झाला तेवढं टॅरो कार्ड झालं संपलं. अख्खा आयुष्याचा पूर्ण भाग माझा टॅरोनीच व्यापलेला आहे. बर. माझ्याकडनं माझ्या दृष्टीनं जर टॅरो बघायचा झाला तर जेव्हा मी सुरू केलं काम 14 वर्षापूर्वी तेव्हा खूप सारे लोक काही नव्हते टॅरोच्या मध्ये सांगायला करायला.
तुमच्यासारखे पॉडकास्ट वगैरे पण नव्हते, इन्फॉर्मेशन मिळायला वगैरे खूपच वेळ लागायचा. पण हळूहळू आता एवढा अवेअरनेस वाढलेला आहे आणि खूप ठिकाणी खूप लोकांना गोष्टी माहिती झालेल्या आहेत. आमच्यासाठी हे खूप चांगलं आहे की ऑकल्ट सायन्सकडे किंवा टॅरोकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय. आता हळूहळू मिसकन्सेप्शन दूर होत आहेत. मला कळतं जसं प्रत्येक क्षेत्रात काही ना काहीतरी ग्रेशेड असतात, तसं खूप लोकांना मिसअंडरस्टँडिंग होतं. खूप लोकांना असं वाटतं की हे आपल्यासाठी नाहीये का, किंवा खूप लोक त्याला घाबरतात की आता आपल्याला काय सांगतील, त्याच्यावरच आपलं सगळं ठरेल का. तर पहिले मी सांगते जसं मी टॅरोला बघते, टॅरो हा घाबरायचा विषय नाही. ओके. तसं मी सांगते देव हा भक्तीचा विषय, भीतीचा नाही. तसं टॅरो कडनं आपल्याला गायडन्स मिळतो, क्लॅरिटी, म्हणजे पूर्णपणे आपल्याला आपल्या आता सिच्युएशन काय चालली आयुष्यात. तू एखादा विषय समजा घेतलास, चल आपण असं करूया की प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय की रिलेशनशिप हा जर विषय घेतला खूप मोठा आहे, तर त्या विषयात आपल्या लक्षात आलं की अरे मला माझ्या बायकोवर इश्यू आहे, किंवा घरी आईवर इश्यू आहे, किंवा बॉस वर इश्यू आहे. प्रत्येक ठिकाणी जेव्हा स्टक किंवा अडकलोय ही जेव्हा भावना येते ना, तेव्हा बरेचदा लोक माझ्याकडे येतात. ओके. तर जेव्हा मी 14 वर्षापूर्वी हे काम सुरू केलं, तेव्हा मी पहिल्यांदा माझ्या जेव्हा गुरुकडे गेले होते, तेव्हा मी गेल्या जेव्हा तिला बघितलं, भेटले, माझ्या असं लक्षात आलं की ओके, म्हणजे आयुष्यात मी आतापर्यंत जे आयुष्य जगत आले आहे, लाईफ ज्यांनी जसा रस्ता मला मोठ्याने तसं केलंय, तिला भेटल्यानंतर लक्षात आलं की हे माझं मिसिंग पझल आहे, किंवा हीच ती व्यक्ती आहे जिची मी वाट बघत होते. आणि तिथनं तो सगळा प्रवास सुरू झाला. पण टॅरो हे माझं असं टूल आहे ज्याच्यामध्ये आपण सबकॉन्शियस माइंडवर काम करतो. म्हणजे माझ्याकडे जेव्हा लोक येतात, तेव्हा खरं सांगू का, लोक पहिल्यांदा एकतर घाबरली असतात, कन्फ्युज असतात, आणि मनामध्ये खूप सारे त्यांनी भ्रम पाळलेले असतात. ओके. त्यामुळे यायचं, अर्धे लोक घाबरूनच येत नाहीत, अर्धे आल्यानंतर पहिल्यांदाच ठरवतात की काहीतरी भीतीचा सांगणार आहे. त्या पहिले मी त्यांची 10 ते 15 मिनिटं त्यांना मेडिटेशन करून शांत करण्यात आलं. पहिले मी त्यांच्याशी बोलून घेते. मग मेल असो, फिमेल असो, स्त्री पुरुष दोघंही कोणी असो, पहिल्यांदा बरेचदा 90% लोक रडून घेतात. ओके. म्हणजे कुठल्याही एजचे असो, बरेचदा असं होतं की त्यांना खूप साऱ्या गोष्टी बोलायच्या असतात, पण बोलायच्या आधी भावना एवढ्या उत्संबळून येतात की ते पहिले रडून घेतात. तोपर्यंत आम्ही मी अशी स्पेस क्रिएट करतो आम्ही की त्याच्यामध्ये कम्प्लिटली हिलिंगची, शांत वाटायला लागतं. आणि महत्वाचं जी सिक्रेसी असते, तिथे तुम्हाला कोणी जज करत नाही. तिथे एक मोठा इनफॅक्ट बॅनर लावलाय, आय एम नॉट हिअर टू जज यू. मी कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही बॅकग्राऊंड मधून आले असतात, माझं काम तुम्हाला जज करायचं नाही. तुमचा कुठला जो प्रवास चाललाय त्याच्यात मी तुमच्यावर सहप्रवासी होणार, आपण एकत्र हा प्रवास करू. मग जेव्हा रीडिंग सुरू होतं, 10-15 मिनिटं जेव्हा त्याच्यात जातात, एकदा त्यांच्या लक्षात मेडिटेशन नंतर काम डाऊन होतात, शांत होतात. मग मी नेहमी सांगते की येताना प्रश्न लिहून आणा. ओके. प्रश्न लिहून नंतर काय होतं, आपल्याला लिहिताना बरेचदा आपल्याला स्वतःची क्लॅरिटी येते की काय लिहितोय, काय काय होतोय. हे लिहिता वाचता लोक म्हणतात की सोनाली तू हसणार नाहीस ना, हे सिली प्रश्न आहेत, चालेल ना. की पहिल्यांदा सांगते, तुझा प्रश्न आहे ना, तुझा प्रॉब्लेम आहे ना, तो माझ्यासाठी मोठा, नो जजमेंट. तुला जे जे वाटते सगळं लिहून आण, आपण एक एक प्रश्न बघू. ओके. तर जेव्हा रीडिंग होतं, रीडिंग नंतर टॅरो कार्ड रीडिंग हे माझ्यासाठी सबकॉन्शियस मध्ये काय चाललंय हे कळण्याचा एक मोठा आणि फार पॉवरफुल माध्यम आहे. ओके. टॅरो कार्ड मध्ये 78 कार्ड्स असतात, त्याच्यामध्ये 22 कार्ड मेजर अर्काना, बाकीचे कार्ड मायनर अर्काना असतात. तर जेव्हा मी रीडिंग सुरू करतो, तेव्हा आता तुझ्या एनर्जीशी कनेक्ट करायचं आहे, तेव्हा मी तुझं नाव घेते, तुझे बर्थ डेट विचारते. मग बरेच लोक असं म्हणतात की सोनाली आमच्याकडे त्यांची बर्थ डेट नाहीये, स्वतः येऊ शकले नाहीत, म्हणजे कधी नवऱ्यासाठी विचारायचं असतं, कधी मुलांसाठी विचारायचं असतं, मग ते येऊ शकले नाही तर काही सांगते फोटो घेऊन ये. फोटोही नाही येऊ नये तर तुझ्याद्वारे मी कनेक्ट करते एनर्जीशी. एवढी तर प्रॅक्टिस केलेली आहे की आपण कनेक्ट होऊ शकतो. मग जेव्हा लोक येतात, बसतात, त्यांचं क्लॅरिटी होते, तेव्हा आपण कार्ड काढायच्या आधी तर त्या व्यक्तीशी कनेक्ट करतो. कनेक्ट केल्यानंतर जेव्हा मी कार्ड्स काढते, कार्ड्स मध्ये होतं असं की पहिल्यांदा मी नॉर्मल घेते, हेल्थ आणि येतात कशासाठी लोक, आपण कशासाठी जातो, काय महत्वाचे 4 विषय आहेत, हेल्थ, बरोबर, वेल्थ, करिअर आणि रिलेशनशिप. ह्या 4 गोष्टींवरच तो सगळा जो काय आपला खेळ उभा आहे. एखादा व्यक्ती वर्षभरात एका दुसरा व्यक्ती येतो ऑकल्ट सायन्सला की माझं आयुष्य काय आहे, मी का जन्माला आलो, त्याच्या मागे काय आहे, मी सोल जर्नी काय आहे. मग ते आमच्या प्रवासी होतात, आमच्यावर ते शिकतात, बरेचदा पुढे प्रवास सुरू होतो. पण 99% जी लोक येतात त्यांचं इन जनरल लाईफ मध्ये हे क्वेश्चन्स असतात. ओके. पहिल्यांदा मी इन जनरल रिडिंग घेते किंवा तुझं सिच्युएशन आणि मी पहिले त्यांना बोलू देते. खरं सांगू का, कुठल्याही व्यक्तीला आज बोलायचं असतं, त्यांचं मन मोकळं करायचं असतं. बरोबर.
आणि बरेचदा असं होतं की मी हिच्याशी बोललो तर ती वाईट नाही वाटून घेणार ना, मी त्याला हे सांगते तर त्याच्या मनात काही टेन्शन नसेल ना. नात्यांच्या गुंफणीत आपण एवढे अडकलेले असतो की बाबा नको बोलायला, आता हा विषय नको काढायला. त्याच्यात मग जे महत्वाचं बोलणं असतं ते न बोलता आपण अझम्पशन्स करतो की तेच गुंतागुंत होते. बरोबर. पहिल्यांदा मी त्यांच्याकडनं सगळं विचारून घेते, विचारतानाच त्यांचे दोरे एवढे सुटतात. हे बघ माझं काम सांगू का, इतकं सुंदर आहे, तुम्ही येता आणि मलाच खूप गोष्टी शिकून जातात. ओके. आणि प्रत्येक व्यक्ती जो येतो, प्रत्येक जो ब्युटिफुल सोल येतो ना, काही ना काही ते मला शिकवूनच जातो ऍट द एंड ऑफ द डे. त्यांचे सगळे प्रॉब्लेम सांगतात आणि मग त्याच्यानंतर मी जेव्हा सुरू करते रिडिंगला तेव्हा मी पहिले सांगते त्यांना की तुझे जे काय प्रश्न मला लिहून दे. त्या लिहिण्यामध्येच त्यांचा बराच सारा गुंता सुटतो. जसं रिडिंग साधारण 1.5 तास ते 2 तास रिडिंग होतं. मी तेवढा वेळ काढून म्हणून सांगते, कारण एकदा प्रवास सुरू झाल्यानंतर कुठले कुठले लेयर्स ओपन होतील हे आपल्याला आधीच सांगता येत नाही. बर. त्यामुळे अगदी आतापासून अगदी चाइल्डहुड ट्रॉमा आहे का पास्ट लाईफचा काही इश्यू आहे, म्हणजे आता सरफेसवर जरी असं वाटत असेल की नाही माझा जॉब मला मिळत नाही, हा जरी साधा प्रश्न असेल पण तो कदाचित अगदी मागे जाऊन तिथपर्यंत आला असेल तर ओके. म्हणून मी सांगते की तुमचा वेळ आहे, तुम्ही तुमचा टाइम इन्व्हेस्ट करणार आहात तर वेळ काढून घ्या. तो असा तो सगळा प्रवास सुरू होतो. बर. आता तुम्ही सांगितलं टोटल किती कार्ड असतात? 78 आणि त्यातले मेजर आणि 22 असतात मेजर आणि बाकीचे मायनर अर्काना. ओके. सो हे अर्काना म्हणजे आता याच्यामध्ये 78 कार्ड्स मध्ये तसं त्याच्याबद्दल तर खूप डिबेट आहे लोकांचं, हे कुठनं आलं सायन्स, किंवा इंडियन नाही आहे. मला एका भावड्या बाईने विचारलं म्हणतं, अहो मग हे इथे भारतातलं नाही मग माझ्यावर कसं ते उपयोग होणार, म्हणजे किती साधी माय होती ती. किती मला विचारलं, म्हटलं अगं सगळं जेव्हा एकमेकांशी आपण गुंतलेलेच आहोत, तुला शेवटी योग्य मार्ग म्हटलं तुझा जर सद्गुरूचा मार्ग त्यांच्या थ्रू ते सांगतील. बरोबर. तर ह्या कार्ड्स मध्ये पहिले जे असतात ते 1 ते 21 जे कार्ड असतात पहिले 22 हा तुमच्या अख्ख्या आयुष्याचा प्रवास दर्शवतो. बर. जसं आणि जसं मी शिकत गेले तसं आम्ही प्रत्येक टॅरो रीडरचा प्रत्येकाचा एकदम वेगळा जर्नी. ओके. त्यामुळे मी जसा प्रवास करत गेले त्याच्यामध्ये पहिले जे कार्ड असतात मेजर अर्काना, म्हणजे तुमच्या आयुष्यात जे तेव्हा ते कार्ड येतात तेव्हा मेजर एखादी घटना घडती, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, पण ती आता मेजर घडती. बर. मायनर मध्ये हेल्थचे रिलेटेड किंवा हेल्थचे कार्ड येतात, त्याच्यानंतर इंटेलेक्च्युअलचे कार्ड येतात, म्हणजे सोड कार्ड, कप कार्ड, त्याच्यानंतर आपले वॉन्ड कार्ड आणि मग पेंटॅकल्स. ओके. तर ह्या 4 विभागात जेव्हा बघतो आपण तेव्हा ते जे प्रत्येक कार्ड असतात त्यातले पेंटॅकल्स जेव्हा म्हणतो ते मनीशी रिलेटेड, पैसे, आर्थिक सोबतता, कशा गोष्टी प्लॅन होणार, एव्हरीथिंग रिलेटेड टू मनी. जेव्हा वॉन्ड कार्ड येतात तेव्हा सगळं सामाजिक जे आहे, सोशल सगळं जे आहे नॉर्म त्या सोशलशी रिलेटेड. सोड कार्ड येतात तेव्हा सगळं थिंकिंग, इंटेलिजन्सी, थिंकिंगशी रिलेटेड, माइंडशी रिलेटेड. आणि सगळ्यात शेवटी हे कप कार्ड म्हणजे रिलेशनशिप्स. ओके. त्यामुळे आपण सगळे इश्यू त्याच्यामध्ये कव्हर करता. ओके. आम्ही बऱ्याचदा बघतो की बरेच वेगवेगळे डेक्स असतात टॅरो कार्ड रीडर. युजली आता बरेचसे लोक युट्यूबवर बघतात टॅरो रिडिंग लाईव्ह चालू असतं, सो त्यांच्याकडे एक डेक नसतो, 3-4 डेक्स असतात. तर त्याचा काय अर्थ असतो? हे बघ आता ना टॅरो कार्ड मध्ये एक नाहीये, म्हणजे एक साधारण 1500 तरी वेगवेगळे डेक असतील. ओके. त्याच्यामध्ये असतात सगळ्याचे 78च कार्ड्स, असे वेगळे कुठले नसतात. पण प्रत्येकाचं डिझाईन जे असतं, प्रत्येकाचं सिम्बल जे असतं ना ते वेगळं होतं. म्हणजे हे मेजर तेच येणार, म्हणजे 4 पेंटॅकल वाले येणार, कप कार्ड येणार, हे सगळे मी येणार. पण प्रत्येक कस्टमाइज आहे. मी पहिल्यापासून एकच डेक वापरते, तर तो जेव्हा मला एनर्जीशी कनेक्ट झाला तो गेले मी 14 वर्ष एकाच टाईपचा डेक वापरते. आता काय रीडर जे असतात ते आता आम्ही कसं करतो वर्षभरानंतर की कार्ड्स बदलते, म्हणजे आहुती देऊन त्यांना पूर्ण मी अर्थ मध्ये घालून ते जमिनीमध्ये पुरते, पाण्यात सोडत नाही आपण प्रदूषणासाठी. पण काय लोक साधारण 6 महिने बदलतात. तर जसे जसे रीडर्स काम करतात ना त्याच्यानुसार त्यांचं सगळं बदलत जातं. आहेत मी 78च, डिझाईन्स खूप ठिकाणी खूप केले. तसं त्याचं ओरिजिनल कुठनं आलं तर त्याच्यामध्ये 2-3 असे कॉन्सेप्ट आहेत की नाही हे आलं चायनामधूनच, त्यांचे अगदी साधे कार्ड होते मग ते टॅरो झाले. मग एक अशी कॉन्सेप्ट नाही ते इंग्लंड मधनच आलं, इजिप्शियन एक बाई होती 1500-1600 मध्ये, तिने आणलं. तर मी म्हणते की साधूचं मूळ जसं आपण विचारत नाही तसं आपण ते कुठनं आल्यापेक्षाही ते आपल्या आयुष्यात किती गोष्टी बदलणार आहे, त्यांनी आपल्याला किती पॉझिटिव्ह चेंजेस होणार आहे त्याच्यावर मी जास्त फोकस करते. कारण मग हा डिबेटचा विषय झाला, मूळ मुद्दा बाजूलाच राहिला.
त्यामुळे जे जे वेगळे वापरतात ना त्यांचे एक पर्टिक्युलर डिझाईन करतात. जसं मी एक डिझाईन सेट केलेला आहे की तुम्ही आलात की पहिले हेल्थ वेल्थ करिअर रिलेशनशिप मी हा साधा पहिले बघते, मग त्याच्यानंतर मी जसे जसे तू प्रश्न विचारशील तसे तसे मी कार्ड्स काढते. मग काय काय लोक काय करतात की मेजर अर्काना वेगळे ठेवतात, मायनर वेगळे ठेवतात. सो ही प्रत्येक टॅरो कार्ड रीडरची त्यांची डेव्हलप केलेली पद्धत आहे. ते कसे त्याच्याशी कनेक्ट होतात ना त्यानुसार करतात. ओके. आता आय एम शुअर की प्रेक्षकांनाही हा प्रश्न पडला असेल की बघ टॅरो कार्ड वरून आपलं भविष्य कळू शकतं का? हा अगदी म्हणजे हा अगदी ऑलमोस्ट जे नवीन लोक येतात ते सगळे विचारतात की म्हणजे हा अगदी मला कॉमन प्रश्न विचारला जातो, खरंच हे असतं का, खरं हे घडतं का, की तुम्ही असंच म्हणजे तुम्ही असं सांगता खरं तसं नसतं. तर नेहमी सांगते मी 14 वर्ष या फील्डमध्ये, जर आपण नुसतं गेसवर्क असतं तर किती दिवस आपण हे करू शकलो असतो. करेक्ट. आणि ज्याचा त्याचा विठ्ठल, मानला तर देव नाही तर दगडी, त्याला काहीच अर्थ नाही आहे. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही कुठेही जा, माझ्याकडे या टॅरोकडे जा, न्यूमरोलॉजी करा, कुठेही जा, तुम्हाला मूळता विश्वासच नसेल ना तर त्याच्यातनं काहीच निष्पन्न नाही होणार. त्यामुळे पहिल्यांदा जेव्हा पण रिडिंगला येतात मी येतात ते विश्वासानेच येतात की माझं इथे काहीतरी चांगलं होणार आहे, ह्या प्रॉब्लेम मधनं मी बाहेर पडणार आहे. आणि बिलीफ कुठे जातो जेव्हा त्यांचं काम होत नाही. आपल्या देवाचा पण राग येतोच की रे. किती लोक नास्तिक का बनतात, कारण मला हे करून हवं होतं, मी चिडलोय बाबा तुझ्यावर. बरोबर. कारण बघतोच त्या परमेश्वराकडेच ना की तूच माझं बघशील, आम्ही तुझी मुलं आहोत. बरोबर. खरं आहे का, भविष्य सांगतं का? तर खरं सांगू का, हे अजिबात गेसवर्क नाही. ओके. सायन्स म्हणजे असं आहे की एनर्जी, हा सायन्सचा लॉ आहे, एनर्जीज कॅनॉट बी डिस्ट्रॉइड ऑर क्रिएटेड. ट्रू. मग सायन्सचा लॉ मध्ये असं आहे, तर प्रकारे आपण जेव्हा तुमच्या एनर्जीशी कनेक्ट होते आणि सांगायला लागते, हे माध्यम झालं. बरं, भविष्य जर म्हणशील तर मी नक्की सांगेन की मी कधीच असं सांगत नाही की आम्ही फॉर्च्यून दिलं, कारण माझा स्वतःचा असा गाढ विश्वास आहे की जो तो माणूस स्वतःचं भविष्य स्वतः घडवतो. करेक्ट. कर्म स्वतः करतो तो. आणि टॅरो मला ह्याच्यासाठी माझा वे ऑफ लाईफ आहे की टॅरो हे असं सायन्स आहे ज्याच्यामध्ये आम्ही माइंड वापरतो आणि आपण एकत्र प्रवास करतो. बर. म्हणजे जेव्हा मी सांगते की, आणि मी असं कधी सांगत नाही आता हे झालं ना ह्याच्यापुढे तू हे कधीच करू नको किंवा तू निळा रंग वापरायचाच नाही, अशा त्या गोष्टी मी सांगत नाही, कारण तुम्ही रिस्ट्रिक्शन घालून टाकता एखाद्या व्यक्तीला. बरोबर. मग त्याचं माइंड जे आहे ना तिथेच थांबतं. आणि मग सबकॉन्शियस मध्ये तुझ्या फिक्स झालं नाही. तेव्हा सोनाली म्हणली की आता निळू नको घालायला, काहीतरी होणार. तो तुमचा जो एक सबकॉन्शियस मध्ये ब्लॉक क्रिएट झाला ना तो थ्रू आउट राहतो. त्याचा जो बिलीफ झाला ब्रेनचा की तेच घडायला लागतो पॅटर्न. करेक्ट. जेव्हा पण रेडीला लोक येतात आम्ही त्यांना फ्री फ्लोली किंवा त्याला माइंड कशाला आपण वापरायला येतो किंवा आपली विल पॉवर त्याच्यावर आपण टॅरोवर काम करतो. कसं तर मी नेहमी सांगते की 6 महिने ते 2 वर्ष मॅक्झिमम मी सांगणार की या पिरियडमध्ये ह्या गोष्टी कर, आणि त्या गोष्टींसाठी काय काय आपल्याला उपाय करावे लागतील, कसं आपण त्या गोष्टी घडवू, ही फीडबॅक मागून घेते की बाबा आपलं हे असं झालं होतं, पुढे तू काय केलंस. मी त्यांना माझे खूप होमवर्क येतात. ओके. किंवा हे एवढं पहिली स्टेप कर, मग मी पुढचं सांगणार. ओके. रिझल्ट ओरिएंटेड वर आपण काम करतो. पण जर तू भविष्य जर म्हणशील तुझ्या प्रश्नाकडे परतून, तर मी कधी सांगत मी आम्हाला फॉर्च्यून दिलं, कारण आपण त्यांना रिस्ट्रिक्ट करून टाकतो. असं सांगू शकते की बाबा हा तू येथे तरी इंटरव्ह्यू दिलेस मला जॉब मिळेल की नाही, हो तुला जॉब मिळेल. आता हे भविष्य आहे का, तर नाही. हे तू जे इंटरव्ह्यू दिलेला आहेस त्याच्यावर मला तुझ्या एकंदरीत एनर्जी लक्षात की मिळू शकतो. पण जेव्हा आपण भविष्य म्हणतो ना, असं मायरा लोकांना तर समजा मी सांगितलं नको रे तू इथे इंटरव्ह्यूला जाऊच नको, म्हणजे मी त्या माणसाची विल पॉवरच कट करून टाकली, मग तो प्रयत्नच नाही करणार. बरोबर. म्हणून मी तरी कधी असं सांगत नाही की टॅरो तुम्हाला भविष्य सांगतं. इनफॅक्ट तुम्ही प्रेझेंट मोमेंट मध्ये जेव्हा येता अवेअरनेस मध्ये की आता हा इश्यू आहे, आपण एकत्र याच्यावर काम करू आणि तुम्ही भविष्य घडवता इथे येऊन. आणि जर ते निगेटिव्हला चाललं असेल तर टॅरोमुळे आपल्या लक्षात येतं की ही गोष्ट नाही केली तर ती पॉझिटिव्हला जाता येते. ओके. त्यामुळे तुम्ही तुमचं भविष्य टॅरो मधनं घडवता स्वतः. त्यामुळे मी तुमच्यावर फक्त चालतो, अरे नावाडी येणी तुम्हाला इकडनं तिथे पोहोचवतो. मला छान वाटतं, पण खरं काम तुम्हीच करता. एनर्जीजवर हे काम करतं. तुमची एनर्जी ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे तुम्हाला रिझल्ट मिळतात. सो आता टॅरो मध्ये काही रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात का? कारण की जसं आता फॉर एक्झाम्पल आकाशिक असेल तर एकदा जर मी रिडिंग केलं तर मी लगेच काहीतरी बहुतेक 15 का 21 दिवसांपर्यंत ते रेकॉर्ड ओपन नाही करू शकत. सो तसं काही टॅरोचं असतं का की समजा आज मी रिडिंग केलं तर मग मी विदिन अ वीक नाही परत करू शकत, किंवा मग काही एका स्पेसिफिक पिरियड नंतरच परत तुम्ही टॅरो करू शकता?
सगळ्यात पहिले जर रूल सांगायचं ठरवलं ना, तर मी पहिला रूल सांगते जो मी फॉलो करते. एक तर माझा अटर सिक्रेसीचा असतो. मी त्यांना जे काही मी देते त्यांच्यासाठी काही उपाय वगैरे त्यांना सांगते प्लीज हे कोणाशी शेअर करू नका. कारण हा पूर्णपणे तुमचा पर्सनल जर्नी आहे. तो पूर्ण होऊ दे, मग आपण बोलू. पण माझ्याकडनं एकच रूल असतो की अटर सिक्रेसी, आणि दुसरं तुझ्यावर स्वतःवर विश्वास ठेव. ओके. तू स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवलास की ह्याच्यातनं मला चांगलं होणार आहे. तर माझ्याकडे आलेले 2-3 ज्या केसेस आहेत की ज्याच्यामध्ये मला क्लायंट्स नाही दिसले की हे काम होणार नाहीये, आणि माझ्या क्लायंटने सांगितलं नाही सोनाली मला हे करूनच हवं. ओके. तेव्हा त्यांनी म्हटलं हे इश्यू येऊ शकतात, तुम्हाला एवढंच आहे ना, आपण क्रॉस करू शकतो, आपण तू माझ्यावर काम करशील. म्हटलं ऍब्सोल्युटली काम करेन. त्यांनी ते ओव्हरकम केलेले आहेत. बर. त्यामुळे बिल पॉवर स्ट्रॉंग असेल की तुम्ही ते चेंज करू शकता. ओके. हा झाला पहिला पार्ट. दुसरा पार्ट, युजली जे लोकांचे विषय असतात ज्याच्यामध्ये घाबरून गेलेले असतात, लोकांशी शेअर करता येत नाही, इकडे आपल्याला ते शेअर करता येतात, सांगता येतात. त्यामुळे मी सांगते की तुम्ही माझ्याकडे जे शेअर कराल ते इथेच पूर्ण बंद होतं. तुम्ही जाऊन बाहेर शेअर करू नका. ओके. काम पूर्ण होईपर्यंत. आता असं होतं की बंद मोठी सवय लागते, पूर्ण बंद, काम होऊ दे. आणि रिस्ट्रिक्शन जर म्हणशील तर मी जसं सांगते, जसं मी तुम्हाला आयुष्यभराच्या गोष्टी सांगून ठेवत नाही की आयुष्यात तू कधीच हे करू नकोस, आयुष्यात तू तसं कधीच करू नकोस, असे काही मी सांगत नाही. रिस्ट्रिक्शन म्हणजे एवढेच की काही लोक जसं सांगतात की परमनंटलीच मला हे करता येत नाही का, मग त्याच्याबरोबर मी मग थोड्याशा पत्रिकेचा पण मी आधार घेते. जर त्यांना काहीतरी परमनंट मेजर स्ट्रक्चर काय करायचं असेल तर मग मी बघते की तुझ्याकडेच ह्या गोष्टी करणार. पण पूर्णपणे मी कधीही पत्रिकेचा एक फक्त आधार घेत नाही, आणि तिथे त्यांची ग्रोथच थांबते. म्हणजे ते लोक हा सोडून देतात, नको मग तू नाही म्हणलेस नकोच करूया. प्रयत्न ते परमेश्वर एकत्र करूया. रूल हा आहे की तुम्ही पूर्ण काम होईपर्यंत अटर सिक्रेसी ठेवा. जसं मी तुमचा पूर्ण मी क्लायंट बद्दल कधीच कुठे बोलत नाही. इनफॅक्ट कितीतरी माझे असे चांगले मोठे क्लायंट्स आहेत की समोर आले तर आम्ही ओळखही देत नाही, कारण हा पूर्ण प्रायव्हसीचा पार्ट आहे. कारण मी कधीच असं त्यांना ओळख देते, आणि त्यांनाही सांगते की तुम्ही पूर्ण तुमच्या पुरतं ठेवा रिझल्ट येईपर्यंत. रिस्ट्रिक्शन्स एवढेच आहेत की तुम्ही लाईफ टाइम बद्दल असं आपण प्रेडिक्ट करत नाही, पण रिस्ट्रिक्शन पेक्षा मी म्हणेन की टॅरो तुम्हाला फ्री करता आयुष्यात खूप. इथे एकदम इझी होतं, इथे भारी वाटायला पाहिजे ना, ते मात्र फ्री करतं तुम्हाला. पण आता जसं एक आपण लेट्स से डॉक्टरांकडे गेलो, माझं डोकं दुखत असेल तर डॉक्टर एक कोर्स देतात गोळ्यांचा की हे तुम्हाला आठवडाभर घ्यायचंय, मग तुम्हाला तिसऱ्या दिवशी जरी बरं वाटलं तरी मग तो कोर्स थांबवायचा नसतो. सो तसं काही टॅरोचं असतं का की लेट्स से तुम्ही सांगितलं की 6 सेशन्स तुम्हाला यायचे, मग भले तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ देत, तर तसं तुम्हाला यावं लागतं का एकदा तुमचा प्रॉब्लेम तो सॉल्व्ह झाला? फॉर एक्झाम्पल मला जॉब पाहिजे म्हणून मी आलोय, तुम्ही सांगितलं की तुझ्या एनर्जीवरून दिसतंय की तुला 3 आठवड्यात जॉब मिळेल, सो मग ती माझी क्वेरी कम्प्लीट झाली की मी फ्री का मला परत यावं लागतं टॅरोसाठी? आता हा खूप इंटरेस्टिंग प्रश्न. पहिलं, टॅरो थेरपी नाहीये, त्यामुळे तुमचे सेशन्स ठरले नसतात की 2 सेशन्स घ्या, 5 सेशन घ्या, 10 सेशन घ्या. माझ्याकडे खूप लोक येतात जे एकदाच येऊन गेले आणि परत नाही आले. काय लोक येतात ते 3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, वर्षातनं एकदा फक्त बर्थडे रिडिंग करायला, म्हणजे वर्षभराचं रिडिंग करून जातात. हे आहे म्हणजे ते आहे, तर त्यांना वर्षभराचं रिडिंग करत होते की या 2-3 महिन्यात जरा बी केअरफुल, या 2-3 महिन्यात इन्व्हेस्टमेंट कर, या महिन्यात हे करू नको, हे कार्डवरनं मी सांगतो. ओके. त्यामुळे असं अजिबात नाही आहे की तुम्ही 6 सेशन्स घ्या, 4 सेशन घ्या, नाही. तुम्हाला एकदा येऊन जा, त्याच्यात तुमचं काम झालं तर परत आपण डॉक्टरांकडे सारखं जातो का? नाही. तो कोर्स जो दिला असतो तो माझा अभ्यास झाला. जसं मी तेव्हा त्यांना सांगते की बाबा, जसं एखादे काय लोक फार देवधर्म करतात, त्यांच्याकडे पूजा पुरस्कार ह्या गोष्टी खूप घडतात, मग ते त्यांच्यासाठी मी जे दिले असतात की बाबा तू हे 11 मंगळवार कर किंवा 8 शनिवार तू हे क्लेन्झिंगचं काम कर, ते मात्र त्यांना मी कम्प्लीट करायला सांगते. ओके. कारण कमिटमेंट असते आपली, बरोबर, ते कमिटमेंट कम्प्लीट कर. बरोबर. पण ते जे उपाय दिलेत ते सगळे संपव, मध्येच आपलं काम झालं सोडून देऊ असं करू नको, पूर्ण संपव. कारण आपण ही कमिटमेंट घेतली होती की हे कम्प्लीट झाल्यापर्यंत करेल. पण टॅरोचे माझे सेशन्स असे थेरपी सारखे नसतात की तुम्हाला 3, 6, 10 करावेच लागतील. म्हणजे टॅरो शुड मेक यू फ्री. ओके. मी त्यांना डिपेंडन्सी लावत नाही. इनफॅक्ट 2-3 क्लायंट्सना मी सांगितलेलं आहे की नाही, जोपर्यंत मला तुमच्या आता करिअरसाठी माझ्याकडे एक मुलगा आलेला, म्हटलं जोपर्यंत तुझ्यामध्ये एवढी चेंजेस दिसत नाही पॉझिटिव्ह, जे मी तुला सांगितलंय, तोपर्यंत रिडिंग नाही घ्यायचं. कारण तुम्ही त्याला अटॅच होऊन जाताय फार, मग आउटकम चांगले येणार नाहीत. करेक्ट.
त्यामुळे असे सेशन्स ठरवत नाही. काही नसतं. नाही. ओके. आता फॉर एक्झाम्पल मी आलो रिडिंगला, माझं तुम्ही रिडिंग सांगताय बाय कार्ड्स, तर असं कधी होतं का की या रिडिंगमध्ये या कार्डचं मिनिंग XYZ आलं आणि नेक्स्ट टाइम ज्यावेळी मी आलं सेम कार्ड आहे बट त्याचं एक्सप्लेनेशन काहीतरी वेगळं असू शकतं डिपेंडिंग अपॉन एनर्जी, तर असं होतं? अगदीच होतं. म्हणूनच जेव्हा लोक म्हणतात ना की बाबा 3 सेशन्स मध्ये तुम्ही शिकता, 5 सेशन शिकता, मला खूप वाईट वाटतं. इतकं डीप नॉलेज आहे अरे हे, की म्हणजे जितक्या वेळेला मी आज परत जेव्हा माझ्या टीचरकडे जाते आणि रिडिंगला बसते तेव्हा मला अजून त्याचे म्हणजे ते कसे लेयर्स ओपन होत राहतात, तसे अजून त्याचे मूळ अर्थ कळत राहतात. असं अजिबात नाही की आता मी समजा एक कार्ड काढलं, आता याचा हाच अर्थ आहे, संपलं, असं नाही होत. इन कॉन्टेक्स्ट टू अदर्स, म्हणजे समजा आता आपण एक साधं कार्ड घेऊया की सन कार्ड घेऊ आपण. सन कार्ड म्हणजे एकदम पॉझिटिव्ह कार्ड, ब्रिलियंट कार्ड, हॅपी एनर्जी, मुलं, त्याच्यानंतर ऑपॉर्च्युनिटीज, खूप छान. पण आता हे कार्ड ब्लॉक मध्ये आलं, म्हणजे समजा तुम्ही हेल्थचं कार्ड आणि ब्लॉक मध्ये आलं, तर मी काय सांगणार की बाबा सन कार्ड तुझ्या ब्लॉक मध्ये येतंय म्हणजे तुझी विल पॉवर तू डाऊन केली आहेस. मग त्याच्यानंतर आपल्याला हेल्थचे इश्यू आहेत, आपण डॉक्टरकडे एकदा चेकअप करायला पाहिजे. मग हेच का रिलेशनशिप मध्ये आलं, त्यामुळे तुम्हाला की पॉसिबिलिटी आहे की तुम्हाला बेबी होऊ शकतं किंवा तुम्ही एखादी नवीन गोष्ट करू शकता, करिअर मध्ये आला तर तुला जॉब बदलता येईल. सो प्रत्येक कार्डचे एवढे मिनिंग आहेत की ते तुम्ही पाठ करू शकत नाही. जसे पाडेपाठ करायचं ना आपण, तसं नाहीये. म्हणजे 1+1 2च होईल असं डायरेक्ट सांगता येत नाही. त्यामुळे त्याची जसे जसे आपण आहे म्हणून नंतर कसं होतं कार्डवर ना, आपण थर्ड आयवर किंवा आपल्या विजडमवर एवढं काम करतो की मग ते प्रत्येक वेळेला अर्थ बदलतात. अच्छा. प्रत्येक रिडिंग मध्ये इनफॅक्ट जेव्हा 2-3दा ते सेम कार्ड येतं ना, तेव्हा मी थांबून 2-5 मिनिटं ते मेडिटेशन करून बघते की हेच कार्ड सारखं काय येतंय, याच्यात डीपर मिनिंग काय आहे बाबा. त्यामुळे प्रत्येक कार्ड अतिशय गूढ आणि प्रत्येक कार्ड हे काही ना काहीतरी 10, 15, 20, 25 वेगवेगळे अर्थ घेऊन येतं. ओके, त्या पद्धतीने. ऍब्सोल्युटली. ओके, आता तुम्ही पॉझिटिव्ह कार्ड बद्दल बोललात, तर मला त्यालाच कंटिन्यू करून विचारावं असं वाटेल की टॅरो मध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे कार्ड असतात का? हे पण असतं. माझी एक क्लायंट होती, म्हणजे आता ते येते ती, पण सुरुवातीला जेव्हा ती यायची ना, तर 2-3दा आल्यानंतर तिच्या हा हे कार्ड आता हे खराब आहे ना, हे आता हे असं होणार आहे ना, तेव्हा मी तिला सांगितलं तू खूप अटॅच होतीस कार्डशी. म्हणजे मध्यंतरी मी वेगळ्या प्रकारचे कार्ड आणले जेणेकरून लोक त्याचा बघून अर्थ, अरे बापरे ते हे कार्ड आलं होतं, आणि मग नेटवर सर्च करतात आणि मग घाबरतात. म्हणून मग मी सांगते की अरे तुम्ही डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर मला जे गोळी देतो ते सगळं इंटरनेटवर चेक करून त्याला पाठवतं का, अरे ह्याच्यात हे साईड इफेक्ट आहेत, मग मला हे होणार नाही ना. परत ते सगळी गाढ विश्वास, मग तुम्ही सांगितलं ते घेता. तसंच कार्ड्स मध्ये पण, हो कार्ड्स मध्ये पण नेगेटिव्ह कार्ड्स पण आहेत, पॉझिटिव्ह कार्ड्स पण आहेत, दोन्ही आहेत. पण जसं आता डेथ कार्ड एक येतं किंवा टावर कार्ड एक येतं, ह्या कार्डचा बघितलं म्हणजे काय, आता डेथ म्हणजे काय, म्हणजे मरणाशी रिलेटेड आहे का, की म्हणजे आता काय होणार आहे का. तर मी सांगते की टॅरो इतकं ब्युटिफुल वे ऑफ लाईफ आहे की तुम्हाला ते इट्स लाईक अ वॉर्निंग टू यू. ओके. जसं जे मी तुम्ही सांगते की हे बघ हे डेथ कार्ड येते म्हणजे हे फोर्सफुल ट्रान्सफॉर्मेशन आहे. त्यामुळे तू जर हे गोष्ट केली नाहीस तर अशा आयुष्यात घटना घडतील की आपल्याला फोर्सफुली हे डिसिजन घ्यावं लागेल. सो आतापासून आपण काम करायला लागेल. प्रेडिक्शन पेक्षा हे तुम्हाला आधी जास्त वॉर्निंग देतो आम्ही की ह्या गोष्टी करत जा, ह्या करू नका, गायडन्स जास्त आहे. डेथ कार्ड मध्ये पण हे ऍक्च्युअली डेथ कार्ड नाहीये किंवा आता हे झालं संपलं किंवा तुमचं मरण दर्शवत आहे. इनफॅक्ट मी कधीही असं सांगत नाही की बाबा हे आता एवढंच लाईफ स्पॅन आहे, तो माझा अधिकारच नाहीये. म्हणजे बरेचदा असे 1-2 क्लायंट आलेत की ज्यांचे अगदी आई वडील किंवा ओळखीचे लोक हॉस्पिटलला जाईल, म्हणजे जरी मला लक्षात येत असेल की बाबा हे डिटोरिएट होत आहेत, तरी पण त्यांना मी असं अगदी सांगत नाही चला आता, अशी नाही. आज सांगितल्यानंतर उद्या संध्याकाळपर्यंत काय घडलं तर मग त्याच्यावर आम्ही वेगवेगळ्या गोष्टी सांगत जातो. पण मी हे प्रेडिक्ट असं करत नाही. आणि दुसरं हे नेगेटिव्ह कार्ड जे आहेत त्यांनी कुठल्याही कार्डनी घाबरायचं नाही. त्याने आपल्याला आधी जर समजलं असेल की ह्या गोष्टी करतात, त्याला आपल्याला अँटीडोट पण असतातच ना. करेक्ट. आपला कोविड आला तरी सुद्धा आपण अख्ख्या जगाने एकत्र येऊन त्याला पार केलं. बरोबर. मग कार्ड्स मध्ये एखादा नेगेटिव्ह पार्ट आला आपण विल पॉवरने ऍब्सोल्युटली ओव्हरकम करू शकतो. आपण एकत्र काम करू शकतो. त्यांना नेगेटिव्ह कार्ड आणि त्याला घाबरून जाणार, आणि जर घाबरवत असतील तर हे योग्य नाही, घाबरू नये त्याला. म्हणजे जसं ऍस्ट्रॉलॉजी मध्ये आता मला ते एक्झॅक्ट
टर्म नाही आठवते, बट जर त्यात काय तुमचा योग असेल, समजा त्यात काहीतरी जेलमध्ये जाण्याचा, तर नॉट नेसेसरी जेल म्हणजे जेलच असेल. तुम्ही ट्रॅप मे बी तुमच्या जॉबमध्ये ट्रॅप होऊ शकता, तुम्ही घरात ट्रॅप होऊ शकता, तुम्ही कुठल्या तरी मेंटल याच्यात ट्रॅप होऊ शकता. ते कार्ड तशा पद्धतीने आहे की डेथ म्हणजे नॉट नेसेसरी डेथच, कुठल्या तरी वेगळ्या सेन्समध्ये पण ते असू शकतं. ओके ओके. आता जेव्हा कोणीतरी तुमच्या इथे येतं रिडिंगसाठी, तर तुम्ही सांगितलं की एनर्जीज वाईज तुम्ही काम करता. सो मग तो डेक शफल करणं असेल, ते कार्ड पिक करणं असेल, हे कम्प्लिटली तुम्ही करता की ती व्यक्ती करते? तर जेव्हा मी आधी काम करायचे तेव्हा जे कोणी व्यक्ती माझ्याकडे यायचे त्यांच्याकडनं मी डेक माझं शफल करून झाला की त्या व्यक्तीला मी डेक काढायला लावायचे. पण जसं जे माझी प्रॅक्टिस वाढत गेली, लक्षात आलं की समोरनं येणारा व्यक्ती जो येतो तो मनात काही प्रश्न फिक्स केलेले असतात, त्याची उत्तरं पण त्याच्या फिक्स असतात. अच्छा. समजा एखादी बाई माझ्याकडे आली, मुलगी, की आता बाबा तिला एखादा व्यक्ती आवडतो, होचू दे मला ह्याच्याशीच लग्न करायचं. मग मनामध्ये जर ते फिक्स असेल ना, मग कार्ड्स पण तुला पॉझिटिव्हच येणार. ओके. कारण तुमचं एवढं फिक्स झालेलं आहे, एनर्जी विल गो वेल द अटेन्शन विल गो. म्हणून तुमच्या डोक्यातच ते फिक्स असल्यानंतर तसेच काढायला लागतात. म्हणून मग मी त्याच्यानंतर आता मी स्वतः शफल करते, कारण मी न्यूट्रल वर आहे. करेक्ट. मला त्यांना खरं सांगणं प्राप्त आहे. करेक्ट. कितीच समोरच्या व्यक्तीला हर्ट झालं तरी मी मॅनिप्युलेट करून सांगू शकत नाही. मी त्यांना जे काही स्पष्ट सांगणार हळूहळू सांगते गोड गोड भाषेत, पण मला हे त्यांना खरं सांगणं गरजेचं असतं. म्हणून मी स्वतः शफल करते. आता जसं मी तुला सांगितलं, प्रत्येक टॅरो कार्ड वेगवेगळ्या पद्धतीने हँडल करते, पण मी माझे कार्ड स्वतः शफल करते. कारण सकाळी मी उठल्यानंतर थोडंसं मेडिटेशन करून, जे आमचे प्रत्येकाच्या प्रॅक्टिसेस असतात तशा माझ्या प्रॅक्टिसेस करून मी त्याच्यावर चार्ज करून ठेवलेलं असतं. त्यामुळे मी तुमच्याशी बोलताना तुम्ही घाबरले असाल, टेन्शनमध्ये असाल, तर मी तसं होऊ नये याच्यासाठी मी न्यूट्रल असते आणि मी कार्ड शफल करते. म्हणजे आपल्याला ऍब्सोल्युटली, म्हणजे मी नेहमी 90% हे देते अॅक्युरेसी, आणि 10% मी विल पॉवर सोडलेले असतात. आपली विल पॉवर आपण अगदीच सोडून दिली तर मग आपण, अनफॉर्च्युनेटली जसं आता असं होतं की पूर्वी कसं आम्हाला ऑपॉर्च्युनिटीज नाही मिळाल्या, आमचे बाबा किंवा काका असे लोक म्हणतात की अगं आमच्या वेळेला तेवढी ऑपॉर्च्युनिटीज नव्हती म्हणून मला हे करता नाही आलं. आताची लोक काय करले की नाही, ते माझं मंगळ ह्या घरात आहे ना, ते माझा तो हा योग चाललाय ना, म्हणून माझ्याकडे प्रॉब्लेम आहे. म्हणजे स्पिरिच्युअलिटीला तुम्ही एक हे देऊन टाकलेले, रिझन करून टाकलंय फॉर नॉट टू बी सक्सेसफुल. ते तसं रिझन न होता, स्पिरिच्युअलिटी इज हिअर टू मेक युअर लाईफ बेटर. येणाऱ्या गोष्टी घडवण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये, आणि आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे सपोर्ट करायला ही सगळी शास्त्र आहेत. बरोबर. म्हणून मी कधी सुद्धा असं सांगते की तुम्ही त्याच्यातले 10% जे आपण सोडले असतात ते आपण ऍक्शन घेणं गरजेचं आहे. म्हणजे डॉक्टरकडे गेलात, त्याने तुम्हाला औषधं दिली आणि तुम्ही फक्त टेबलवर ठेवली तर बरं तर होत नाही ना. ते ऍक्शन काय आहे की त्यांनी जे औषध दिले ते घेणं आणि बरं करणं. त्यामुळे जेव्हा पण मी सगळ्यांना उपाय देते, सांगते की ते कर, तर तुझे नक्की त्याचे रिझल्ट येणार आहे. ओके. पण म्हणजे तुम्ही मग नॉट नेसेसरी 1 to 1च कोणी आलं पाहिजे, तुम्ही ऑनलाईन सुद्धा करू शकता. म्हणजे जर कोणी भारताच्या बाहेरून हे बघत असेल आणि त्याला कन्सल्टेशन हवं असेल किंवा त्याला सेशन घ्यायचं असेल, तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा त्यांचं टॅरो रीडिंग करू शकता. मग तुम्ही हे शिकवता सुद्धा का? हो. जर ऑनलाईन समजशील ना, कोविड नंतर हे जास्त ऑनलाईनचे सेशन सुरू झाले. कोविडच्या काळात एवढे लोक घाबरले होते की जे रिलेटिव्ह, माझे जे क्लायंट्स आहेत त्यांचे रिलेटिव्ह बाहेर जगभरात जिथे जिथे होते, त्या सगळ्यांनी मला कनेक्ट केलं. ओके. कारण सगळेच घाबरले होते, सगळ्यांचेच ते ठरलेले प्रश्न होते. त्यावेळेला माझ्या लक्षात, त्यावेळेला आमचा टेस्टिंग पिरियड होता की जसं मी समोर बसल्यानंतर एनर्जी गेस करते, बरोबर माझी एनर्जी त्यांच्याशी कनेक्ट होते आणि मग मी रिडिंग करू शकते, तसं मी ऑनलाईन म्हणून त्या व्यक्तीची एनर्जी बरोबर कम्प्लिटली गेस करू शकते का, मला परफेक्टली त्याला सांगता येईल का. तो माझा एकदम जो पिरियड होता त्याच्यामध्ये लक्षात आलं की एनर्जी इतके ब्युटिफुल असतात. इथनं जपानमध्ये असलेला माणूस किंवा ऑस्ट्रेलियामध्ये असलेला माणूस, त्यांचे पण आपण एनर्जी समोर बसून प्रॉपरली रिडिंग करू शकतो. ऑनलाईन रिडिंग पण तेवढेच प्रभावशाली असतात जेवढे पर्सनल. हे मला कोविड नंतर लक्षात आलं. बरं. आणि जसा तुझा प्रश्न आहे की आपण शिकवता का, शिकवते मी. पण खरं सांगू का, टॅरो माझ्यासाठी खूप म्हणजे अनमोल ठेवा आहे हा माझ्यासाठी. आणि मी असं अनाऊन्स करून टाकत नाही की चला 10 लोक या, 20 लोक या. मी जे कोणी माझ्याकडे येतात त्यांची आधी माझ्या 2-3 परीक्षा ठरलेल्या असतात, ज्याही गेले. त्याचं कारणच असं आहे की तुमच्या हातामध्ये असा ठेवा मिळणार आहे ज्याने तुम्ही लोकांची आयुष्य घडवू शकता, त्यांना लाईट दाखवू शकता, क्लॅरिटी, गायडन्स, विजडम हे सगळं दाखवू शकता.
आणि तुम्ही जर फ्रेम ऑफ माइंड मध्ये नसाल तर मग तुम्ही त्यांना प्रॉपरली गाईड नाही करणार. आणि लोक खूप बोडी असतात रे, सरळ असतात. पटकन तुम्ही काहीतरी सांगितलं आणि अर्ध्या वेळेला घाबरलेली असते. त्यामुळे तुम्ही काहीतरी एक्सप्रेशन जरी बदललं ना तुमचं तरी काय झालं, काय आहे का, काय प्रॉब्लेम आहे का, मग एकदम नर्वस होतात. त्यामुळे तुम्ही कंपोज असणं, तुम्ही शांत असणं, म्हणजे मला दिसताना जरी दिसते की खूपच परिस्थिती बिकट आहे तर हळूहळू त्याला कसं त्या साईडला नेता येईल हे सगळं करायला तुम्हाला एक तेवढा अभ्यास, तेवढी कमिटमेंट लागते. म्हणून मी एकदम ग्रुपमध्ये शिकवत नाही, कारण प्रत्येकाचा काय जर्नी आहे हा वेगळा आहे आणि तेवढा त्यांना मला लक्ष देता येते का. पहिले त्यांचं मी रिडिंग करून बघते, पास्ट लाईफ आता सगळं बघते, त्यांचं हिलिंग करते. चांगलं आलं आणि पहिला मी प्रश्न विचारते का शिकायचंय, त्याच्या मागे कारण काय. जर त्यांनी मला सांगितलं की माझ्या आयुष्यामध्ये मी आता जसं माझ्याकडे एक मध्ये माझ्याकडे एका वेत मी फोन केलेला की मॅम मी असं हे करतो माझ्या मांजरीसाठी, पण मला यायचं पण आणि मला शिकायचंय. आता ते स्वतः वेट आहे. मी म्हटलं तुम्हाला, मला आवडतं हे सगळं, तर माझ्या आयुष्यात मला अजून गोष्टी चांगल्या घडवण्यासाठी सेल्फ डिस्कव्हरी, सेल्फ जर्नी उत्तम म्हणजे क्लिअर आहे. मग मी त्यांचं रिडिंग करून बघणार आणि त्यांना शिकवणार, कारण त्यांना सेल्फ डिस्कव्हरी करायची आहे, सेल्फ करायचंय. पण ज्या लोकांना प्रोफेशनली हे काम करायचंय, मला दुसऱ्यांना मदत करायची आहे किंवा मला हे प्रोफेशन बनवायचं आहे, तेव्हा तुम्ही ते चॅनल आहात का. कारण तुमच्या मेंटलवर, फिजिकलवर, इमोशन्सवर, व्यतिरिक्त तुमच्या सगळ्या सांसारिक जीवनावर, सगळ्यावर ह्याचा परिणाम होणार. करेक्ट. तुम्ही एखाद्याचा जेव्हा मीडियम बनता, माध्यम जेव्हा बनतो आपण, जसं मी मगाशी म्हणाले की नावाडी आहे, तुला ह्या प्रॉब्लेम मधनं हा सोल्युशन पर्यंत जर मी न्यायचं असेल तर मी तेवढी मग आहे का, सक्षम आहे का मी. कारण मध्येच जर तुम्ही डगमगलात तर तुमच्यावर त्यांची विस्त असते. बरोबर. जसं टाकीचं पाणी गळून झालं तर ग्लासमध्ये खराब होत राहणार, त्याप्रमाणे म्हणून मी पहिल्यांदा त्यांची व्यवस्थित पहिले बघते की तुला हे झेपणार आहे का, आणि त्याच्यामुळे तुझ्या आयुष्यात पण चांगलं घडणार आहे ना, मग तू ते मीडियम बन. कारण जितके हिलर्स बनतील ना तितकं आयुष्यात चांगलंच आहे, उत्तमच होणार आहे. खरंय. आता एक लोकांचा आवडीचा सेक्शन मला विचारावं असं वाटेल की अनुभव आम्हाला तुमचे शेअर करा की तुमच्या क्लायंट्सला आलेले अनुभव हे, कारण लोकांना ऐकायला खूप आवडतात. सो त्याविषयी आम्हाला एक 3-4 अनुभव तुम्ही सांगितले तर वेगवेगळ्या विषयातले, काही फायनान्स, काही करिअर, काही रिलेशनशिप आणि काही बिझनेस किंवा ग्रोथ असं. कुठलं यांचं नाव न घेता सांगते, कारण अटर सिक्रेसी ह्याच्यावर मी काम करते. म्हणजे एका फॅमिलीचे माझ्याकडे 2-2, 3-3 लोक येतात, पण त्यांना माहिती नाही की आम्ही सोनालीकडे कन्सल्टन्सीला जातो. पण माझं काम आहे की ब्रिज बनवणं, एकमेकांचं रिलेशनशिप चांगलं ठेवणं. अनुभव जर म्हणशील तर सगळ्यात आधीचा पहिला जो माझा इलेक्शन अनुभव होता, ज्याच्यात मी स्वतः एकदम म्हणजे मला लक्षात आलं की आपल्या हातात काय दिलेलं आहे आपल्या ईश्वरनी. त्यामुळे जे माझा जो पहिला जो अनुभव होता त्याच्यामध्ये माझ्याकडे एक मुलगी रिडिंगला आलेली आणि तिच्या रिडिंग मध्ये माझ्या असं लक्षात आलं की तिचे वडील जे गेले ते नॅचरल डेथने गेले नव्हते. बर. आणि मला रिडिंग सुरू केले, मी तिच्याशी बोलायला आणि तिला त्याचा खूप त्रास झाला होता की आम्ही काहीच करू शकलो नाही आणि बाबांना हॉस्पिटलमध्ये यायचा प्रयत्न केला पण ते झालं नाही, असं नाही तसं नाही. तिला ती पटकन विचारलं, म्हणलं तुझे वडील नॅचरल डेथने नाही ना गेले. ती खूप घाबरली. म्हणजे तुम्हाला असं हे दिसतंय का. मी म्हणलं तू घाबरू नको, इथे म्हणलं आपलं तुला प्रॉब्लेम मधनं काढण्यासाठी हा विषय चाललेला आहे. तर तेव्हा तिने सांगितलं की सोनाली आम्ही प्रयत्न खूप केला, आम्ही त्याला निघू शकलो नाही, वाटेत जातानाच त्याला त्रास झाला, आमच्यासाठी दूर होतं. तर तो अख्खा निंबगंड ती गेली 10-12 वर्ष बाळगून होती. त्यांनी तिच्या शरीरावर, मनावर एवढा परिणाम झाला होता की, आणि त्यांचं सगळं जमा होईल पण त्यांना वाटतं की बाबांना बरं वाटत नाहीये, ते बेशुद्ध आहेत. पण ती जाईपर्यंतच ऑलरेडी त्यांचा मृत्यू झाला होता. आणि तिकडे गेल्यानंतर त्यांनी तसं डिक्लेअर करून त्यांना असं वाटलं की अरे आपण म्हणजे घरी थांबलो होतो तासभर, मग तसं तो तिने एवढा त्रास करून घेतला होता. मी म्हणलं एक तर तुझ्या वडिलांचं जाणं जे होतं त्यांच्या स्वतःच्या टाईम आलेलाच असतो, पण तुम्ही काही निग्लेक्ट करून किंवा मुद्दाम नाही केलं, तू एकटीच होतीस. आणि तो पहिला अनुभव होता त्याच्यामध्ये मला लक्षात आलं की किती त्रास तिने सहन केला. आणि त्या सेशन नंतर त्याच्यानंतर मग तिने हिलिंग्स घेतल्या 2-3, तर साधारण तिला 3-1 वर्ष लागली त्या धक्क्यातनं बाहेर यायला. पण देवाच्या दयाने, स्वामीच्या कृपेने आता ती एकदम व्यवस्थित आहे आणि स्वतःला ती माफ करू शकली. त्यामुळे ती पुढे आयुष्यात पुढे लग्नही करायला तयार नव्हती. आता टचवूड तिची एंगेजमेंट पण झालेली आहे. ती खूप माझ्यासाठी आनंदाची बातमी असते की मुलं पुढे जातात. हा झाला माझा एक म्हणजे माझ्यासाठी पहिला अनुभव होता, ज्याच्यामध्ये रिडिंग मध्ये एकदम असं पटकन लक्षात आलं की काय ब्लॉक येतोय, कशामुळे हे सगळं
बाकीचे इश्यू येत आहेत. दुसरा माझा एक अनुभव होता ज्याच्यामध्ये माझ्याकडे एक बिल्डर आले होते आणि त्यांनी आलेच ते चिडलेच होते. आले म्हणजे जबरदस्तीच आले होते. ते त्यांना अजिबात इच्छा होती नव्हती. माझा खूप एक छान मित्र आहे, त्यांनी जबरदस्ती पाठवलं होतं की नाही तू जाच, तिच्याकडे जायलाच पाहिजे वगैरे. तर ते आले होते, ते म्हणले की आलेले त्यांनी मला सांगितलं मला काय मॅडम ह्याच्यामध्ये काही विश्वास नाहीये, पण त्यांनी असं सांगितलं म्हणून मी आलं. म्हणलं आला आहात ना, आता त्याच्या विश्वासासाठी आपण बसूया करूया. म्हटलं पण तुम्हाला एवढा राग कशासाठी आलाय, म्हणजे कुठे गेला असत तुम्ही, पण रिझल्ट नीट नाही आला. तर ते म्हणले की मी एवढे पैसे खर्च करून मी असं घर बनवलं, तसं केलं, सगळं सांगितल्याप्रमाणे केलं, तरी मला एवढा प्रॉब्लेम झाला, एवढा लॉस झाला, एवढं सगळं होतंय, मग कुठल्या शास्त्राचा काय उपयोग. मी पत्रिका पण बघतो, आम्ही हे पण करतो, वास्तुप्रमाण पण केलं, सगळं केलं. हे म्हटलं की हे बघा, मग जेव्हा मी माझ्या पद्धतीने सांगते, मग आपण ठरवू. त्याच्यात मी त्यांना एकच एवढंच सांगितलं, म्हटलं बघा सर, कुठलंही ज्ञान असताना त्याच्यावर आपण ब्लेम करून उपयोग नाही. सगळेजण चांगल्या दृष्टीने सांगतात. म्हटलं सगळ्यात आधी तुमच्या घरामध्ये तुम्ही तुमच्या बायकोशी, आईशी, बहिणीशी, सगळ्यांशी म्हटलं अपशब्दाने वागताय. तुमच्या घरामध्ये तुम्ही सगळे ड्रिंक्स करताय, म्हणजे नॉर्मल आहे, पण म्हणजे एक जागा ठरली असेल, त्याच्यानंतर दुसऱ्यांना त्रास होऊ नये. हे म्हटलं तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही त्यांच्याशी भांडाभांडी करताय. त्यांना तुम्ही जी घरची लक्ष्मी आहे, जिच्याकडनं खरे सगळी संपत्ती, वास्तू, सुख, समृद्धी येतं, ती तुमची आई, बहीण, बायको, मग तुमची ज्या काही जॉईंट फॅमिली होती, सगळ्यांशी तुम्ही भांडाभांडी करताय. मी म्हटलं मी जर चुकत नसेल तर हात पण उचलताय. तर मी म्हटलं कसं तुमच्याकडे फुलेल पळेल काय सुद्धा. मी म्हटलं घर नेहमी वास्तू तथास्तू म्हणते. ती जर बाई स्वयंपाक करताना तळमळत असेल तर तेच पदार्थ तुम्ही खाणार, काहीच तुमच्या पोटात जाणार, मग हेल्थ इश्यू पण येणार. ही बाई जर तुमची सुखी नसेल तर तुमच्या घरामध्ये आनंद कसा येणार. म्हणजे लक्ष्मीच्या फोटोची पूजा करायची आणि घरची बाई जर दुःखी असेल तर कसं होणार. बरोबर. तो माझा असा अनुभव होता की एवढा मोठा बिल्डर सर माझ्यासमोर रडल्यानंतर मी पण जरा घाबरले. म्हटलं सर असं नाहीये. ते म्हणले की नाही आमचा हा इश्यू होता, तो इश्यू होता. मी म्हटलं काहीच करू नका, फक्त मी म्हटलं तुम्ही आतापासून पुढच्या वर्षापर्यंत तुमच्या घरच्या बायकांशी फक्त नीट वागा. म्हटलं कुठलेच उपाय करू नका, सगळ्यांशी फक्त प्रेमाने वागा. आणि जर चुकून झालं तर म्हटलं जेव्हा लक्षात येईल पटकन माफी मागा. त्यांचा जो टर्नओव्हर झाला एकदम कम्प्लिटली चेंज ओव्हर, टर्नओव्हर पण वाढला, ते सगळं लक्षात आलं. त्याच्यात चमत्कारपेक्षाही त्यांची जी एनर्जी अख्खी बदलली. तर हे 2-3 अनुभव जे मला विलक्षण आले की म्हणजे आपल्या हातातच खूप साऱ्या गोष्टी असतात. जर आपण जेव्हा ब्लेम करायचं थांबवतो ना की ह्यांच्यामुळेच झालं, त्यांच्यामुळेच झालं, आणि ते वास्तू काय, रेकी काय, टॅरो काय, हे सगळे सपोर्टिव्हला आहेत. त्याच्यानंतर तुम्ही पत्रिका बघता, ह्या सगळ्या तुमच्या सपोर्टिव्ह ऍक्टला आहेत. तुमचा मेन इंटेंट जो असतो तोच जर निगेटिव्ह असेल की तुमचा याच्यामागे काय हेतू, काय हेतूच जर नीट नसेल, इकडे चांगलं नसेल, तर मग रिझल्ट कसे येणार. बरोबर. मग असे 2-3 जे अनुभव आले त्याच्यात मला लक्षात आलं की प्रत्येक व्यक्तीला कोणीतरी ऐकायची गरज आहे, की ज्याच्यात काही जज करणार नाही. ऐकायची गरज आहे, कारण सगळेजण ज्ञान देत आहेत रे. म्हणजे मला एके दिवशी एका मुलांनी विचारलं की मॅडम मी मोटिवेटेड झालेलो आहे खूप ठिकाणी, आणि एकदम छोट्या गावातून आलेला साधा मुलगा बिचारा कष्ट करत होता, माझ्याकडे खाली काम करायचं. तर एक दिवशी मी त्याला सहज विचारलं, तर मला नाही माझ्याकडे पैसा नाही येत, मी नाही जाणार पैसे. मला तसंच ये, तू ये तरी, खूप आमच्याकडे काम करायचं. मी त्याला बोलवलं, तर मला मी मोटिवेट होतोय, पण मोटिवेट व्हायचं कशासाठी आहे. अच्छा, नुसतंच तुम्ही सगळेजण सांगता, जे वेगवेगळे बघतात, मग मी मोटिवेट झालो म्हणजे पुढे काय करायचं. तर मी त्याला सांगितलं, म्हटलं तुझं स्वप्न काय आहे, तुझ्या काय इच्छा आहेत. आपण हे जे सगळेजण मोटिवेट होतो आपण, ते एखाद्या स्पीकरने किंवा तरी सांगितलं ते क्षणभरासाठी होतं, पण तुमचं ते स्वप्न आहे का, तुम्हाला ते करायचं आहे का. ते मला साधं स्वप्न सांगितलं त्याचं, की ना मला ऍक्च्युली शिक्षण काय करायचंच नव्हतं, मला गावातच राहायचं होतं, मला शेतीच करायची होती. म्हटलं मग इथे का आला असं. त्यामुळे आमच्याकडे खूप सगळे जण दारू पितात, म्हणून मला आईने जबरदस्ती इथे पाठवले. कारण तू पण त्या मार्गाला लागलास तर. मी त्याच्या आईशी बोलले, मी म्हटलं हे बघा मी त्याच्याशी बोललीये आणि मी त्याशी समजवलेलं आहे. नाही मग म्हटलं मी आपण त्याला पाहिजे, म्हटलं मी त्याला दोरा पण बांधून देते. मग तिला तिच्या भाषेत जेव्हा सांगितलं तेव्हा मी तिने सांगितलं ठीक आहे मग परत येईल. त्यामुळे असे वेगवेगळे अनुभव येतात ज्याच्यामध्ये टॅरो त्याच्याबरोबर तुमचा विश्वास काम करतो. करेक्ट. एकदा त्या माईला विश्वास झाला की हा आता ह्यांनी सांगितलंय ना, मग त्यांचा वर्षात नाही तरी फोन असतो, ताई अजून पण तो पीठ मध्ये सगळं ठीकच आहे. मी सांगते चाललंय ना बरोबर, पण ते धागा तुटला, मग मी त्यांना परत धागा पाठवते. त्यांचा विश्वास काय आहे की हा धागा बांधलाय म्हणून तो
आहे त्याचं काम स्वतःच चाललंय, पण त्या माईचा विश्वास तोडून कसं मिळणार? कसं आहे करेक्ट. त्यामुळे असे खूप अशा बरं बोलायला गेलं तर तुझी संध्याकाळ एक एवढे अनुभव आहे. आणि याच्यातनं मिळतं काय तर असीम आनंद. आणि आपण कुठल्या तरी व्यक्ती, जो रडत आलेला व्यक्ती आहे, टेन्शनवर आलेला व्यक्ती, तो जाताना जेव्हा मला सांगतो ना, मेल असो फिमेल असो, मी नेहमी त्यांना प्रेमाने एक मिठी मारते. आणि त्या मारल्यानंतर त्यांना सोनाली मला खूप छान वाटतंय हे जेव्हा म्हणतात ना, तेव्हा मला असं वाटतं बस हेच हवं. रडत येणारा एका जसं हसत हसत जातो ना, आपण एकदम भरून पावते की बाबा कोणाच्या तरी आयुष्यामध्ये आपण एक पॉझिटिव्ह बदल घडवला आणि त्याच्यावर अख्खे त्याचं कुटुंबही बदलणार. आणि जो आनंद मिळतो तो कशानेच मिळण्याचा. उत्तम, खूपच भारी वाटतं. वा वा. आता तुम्ही एनर्जी सोबत डील करता रोज, तुम्हाला आय अज्युम की 5 ते 6 कमीत कमी कन्सल्टेशन तुम्ही घेत असाल. सो मग तुम्ही स्वतःला परत रिफ्रेश कसं करता, का तुमची काय साधनं असते? की कारण ऑफकोर्स एनर्जीमुळे तुम्हाला एखादं जर खूपच नेगेटिव्ह काही झालं की आपण पण डाऊन होतो. मग तुम्ही तुमच्या काय साधनं असतात, तुमच्या काय उपासना असतात? जसं मी पहिल्यांदा सांगितलं की आपण जेव्हा एखादा मीडियम होतो तेव्हा एखादा नेगेटिव्ह, खूपच नेगेटिव्ह म्हणण्यापेक्षा नेगेटिव्ह एक्सपिरियन्स मधनं गेलेला व्यक्ती, हे बघ, कोळशाच्या खाणीत काम केल्यानंतर तो काळा जातो, म्हणजे मूळचा तो काळा नसतो, त्याला अनुभव असे येतात. मी माझं असं अगदी 100% होते की कुठलाही व्यक्ती हा पूर्ण पॉझिटिव्ह आहे बरं का, आणि हा नेगेटिव्ह आहे असं नाहीये. तो व्यक्ती नेगेटिव्ह व्हायला काय काय त्याच्यावर अनुभव झाले, काय काय गोष्टी घडल्या, त्यामुळे तो इतका काळा झाला. त्यामुळे मी ते चेक करते. किंवा येणारा व्यक्ती प्रत्येक जण काही ना काहीतरी इश्यू घेऊन येतो. तसं तुम्हाला आता विचारलंच की तुम्ही काय करता. जसं माझा सगळ्यांना कप भरल्यानंतर माझा रिकामा होणारच. त्याच्यासाठी मी म्हणून म्हटलं लवकर उठून जे आमच्या साधनं असतात त्याच्यामध्ये मेडिटेशन मी खूप करते. मला खूप आवडतं मेडिटेशन करायला, ह्याला पण चॅन्टिंग खूप करते, ब्रिदिंग एक्सरसाइज करते. आणि दर 3 ते 4 महिन्यानंतर आम्ही आमचे जे हिलर्सचा ग्रुप आहे ते खास आम्ही मेडिटेशन साठी जातो, ज्याच्यामध्ये आम्ही बोलत नाही, कारण बोलून बोलून थकायला झालेलं असतं, काही सस्टेन करता येत नाही. तिकडे आम्ही पूर्णपणे कम्प्लिटली मेंटल, इमोशनल, फिजिकल हे पूर्ण रेस्ट केली जाते. जेव्हा तुम्ही कम्प्लिटली रिलॅक्स आणि इझी होता ना, तुमचा कप पूर्ण रिफिल होतो. नेचरमध्ये जेव्हा आपण जातो कम्प्लिटली. त्याच्या व्यतिरिक्त साधना जर म्हणशील तर साधनेमध्ये वेगवेगळ्या जितक्या पण आम्ही येतात, नवरात्री म्हणा किंवा वेगवेगळे रिच्युअल्स जे येतात आपले पूर्ण हिंदू वर्षाचे, किंवा जे आम्ही बाकीचे जे पण फॉलो करते मी, बरेच सलस्टिक्स म्हणा, हे वाला, त्या सगळ्या साधनेमध्ये आपण रिचार्ज होतो. आणि खरं सांगापासून जेव्हा व्यक्ती जाता मला असं मिठी मारून सांगतो ना, त्याच्यात खरंच मला रिफिल झाला असतो रे कप. फक्त शरीराने थोडं थकतो आणि बोलून बोलून शेवटी शेखरात दुखतं तेवढंच, पण मन पूर्ण भरलेलं असतं एकदम. त्यामुळे साधनेमध्ये म्हणशील तर कॉन्स्टंटली ह्या गोष्टी करायला लागतात. आणि फिजिकली पण वॉकिंग म्हणा किंवा ब्रिदिंग एक्सरसाइज म्हणा, त्या सगळ्या गोष्टी करणं त्याच्यामध्ये येतं. कारण तुम्ही कुठेतरी चॅनल म्हणून काम करता. समजा काहीतरी आता एका दुसऱ्या दिवशी समजा बरं नसेल, चालू नसेल, तर तेव्हा आम्हाला 4-5 दिवसाचा ब्रेक घ्यावाच लागतो. पण कितीही तुम्ही मनाने ठरवलं आणि शरीराने ठरवलं की नाही 2 दिवस बंद पडायचं, तर ते घड्याळ बंदच पडतं. त्यामुळे सगळं बंद करून मला 2 दिवस रेस्ट घ्यावीच लागते. ते आपोआपच तुमचं बॉडी क्लॉक सांगतं थांब आता, हे थांबतो. बाकीच्या वेळेला पण चॅन्टिंग, स्वामींचं नाव, हे सगळं चाललेलं असतं. वा. लोकांचा अजून एक आवडीचा विषय तो म्हणजे रेमेडीज. तर आता तुम्ही टॅरो तर करताच, बट एक इन जनरल लोकांसाठी काही रेमेडीज सांगाल का तुम्ही? आणि आम्हाला भरपूर सांगा, म्हणजे लोकांना आवडेल. रेमेडी जर तू म्हणशील ना, तर मी नेहमी सांगते की तू कुठलाही चॅनल ओपन करून बघ. तुला वास्तूच्या, रेखीच्या, क्रिस्टल्सच्या, मग त्याच्यानंतर टॅरोच्या सगळ्या रेमेडीज मिळतील. कलर्सच्या, हे इथे ठेवा, ते तिथे ठेवा, असं करा, तसं करा. त्याच्यानं तुला मी एक छोटासा गमतीचा किस्सा सांगते. माझ्याकडे क्लायंट आली होती आणि नॉर्थमधून आली होती, खूप घाबरली होती. मॅडम मैं सब कर रही हूँ, फिर भी प्रॉब्लेम ही आ रहा है. म्हटलं मग काय, म्हणजे काय असं करतेस बाबा? ती म्हणली मी माझ्या उशीखाली दालचिनी ठेवली, दोरा ठेवलाय, लसूण पण मी बदलते, कांदा पण ठेवते, मग ते धने पण ठेवते. म्हटलं अख्खं किचनच ठेवलंय सगळं खाली. कारण ज्या ज्या ठिकाणी जे आपण बघतो ते सगळं ती बिचारी करत होती. त्यामुळे ते झालं कसं, सगळं ते एकत्र होऊन मी म्हणलं पहिले सगळं काढ, स्वच्छ बेडशीट घाल. रेमेडी जर म्हणशील तर मी 2-3 एकदम सिंपल साध्या रेमेडी सांगेन. पहिली की तुमचे काय बिलीफ्स आहेत ह्याच्यावर पहिल्यांदा काम करा.
जर माझा हा बिलीफ आहे की माझ्या नशिबी ना कष्टच आहे, म्हणजे आमच्याकडे मला कष्टाशिवाय म्हणजे तुझं एका काम होत असेल मला 4 वेळा करावं लागतं, मग तेच होणार. कुठलीही दशा असू दे, कुठली महादशा असू दे, काही टॅरोनी सांगितलं असू दे. त्यामुळे लिहून काढा की तुमच्या आयुष्याबद्दल काय बिलीफ आहेत, रिलेशनशिप बद्दल काय बिलीफ आहेत, आरोग्याबद्दल काय बिलीफ आहेत आणि सक्सेस बद्दल काय बिलीफ आहेत, की बाबा मला हे वाटतं. जर ते निगेटिव्ह असतील तर तुम्हाला तेच अनुभव मिळणार. बर. आणि ते निगेटिव्हचे पॉझिटिव्ह जर करायचे असतील तर त्याच्यात खूप सारे उपाय येतात. चॅन्टिंग करता येतं, ऍफर्मेशन्स करता येतात, त्याच्यानंतर आपण चार्ज वॉटर म्हणतो, क्रिस्टल्स म्हणतो. पण सगळ्यात महत्वाचा आणि खूप मोठा जो पहिला काम मी देते रेमेडीजचा, की तू तुझं आयुष्य कसं बघतेस. जसं आता मी सांगितलं की टॅरो माझ्यासाठी असं वर्क करते. माझा हा गाढ विश्वास आहे की या सायन्समुळे ह्या अशा गोष्टी घडतात, त्या घडणारच. ओके. तुझा जर गाढ विश्वास असेल की बाबा मी माझा पैशाचा असा माझा अनुभव आहे की पैसे जर करता मी लोकांना दिले तर मला येतात, तर तुमच्याकडे पैसे येतच राहतात. ओके. तुझा असा विश्वास आहे की मी सगळ्यांना देतो पण मला तर कोणी परतच देत नाही, तर तुम्हाला लोक फसवणारच. बर. कारण तुम्ही सगळ्यांना चॅनल काय ओपन केलंय, या मला फसवा. रिलेशनशिप मध्ये की मी लोकांवर विश्वास ठेवते, मी प्रत्येकाला धावून जाते, पण माझ्याला कोण उभंच राहत नाही. मग तुम्ही सिग्नल काय पाठवताय, प्लीज यूज मी, डस्टबिन वापरा, काहीच प्रॉब्लेम नाही. त्यामुळे सगळ्यात मोठा उपाय जर करायचा असेल तर पहिले लिहून काढ की तू तुला स्वतःला कसं बघतोस किंवा बघतेस. ओके. आणि कसं बघायचं आहे. त्याचे 2-3 उपाय. एक तर तुम्हाला काय चाललंय हे सतत मनाशी बोलण्यापेक्षा काय करून हवं हे सकाळी 5 मिनिटं जरी बोललं ना उठल्या तुम्ही सकाळी उठल्या 20 मिनिटं तुमचं माइंड, सबकॉन्शियस माइंड स्ट्रॉंग असतं. बरोबर. तर झोपेतनं उठल्या तुम्ही काही ब्रशिंग काही गरज नाही, जिथे आहात तिथेच तुला अख्खा दिवस कसा अनुभवायचा आहे की मी खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे, मला हे चांगले अनुभव येत आहेत. तुला काय हवं ते माग ना. खूप ग्रीडी बन. करेक्ट. खूप माग. करेक्ट. पण रोज माग. सांगते रोज देवाला ईमेल पाठवा, कधीतरी तुझा नंबर लागणार ना. बरोबर. अचानक आज तू मेल लिहिणार आणि स्वामी म्हणाले तुझा नंबर होता. मग करेक्ट. तो परीक्षा घ्यायचा थांबवणार नसेल तर मी परीक्षा द्यायचं नाही थांबवणार. रोज सकाळी उठल्यानंतर फक्त 5 मिनिटाचं काम आहे. तुला अख्खा दिवस कसा अनुभवायचा आहे लिहून काढ किंवा म्हण. दुसरं सगळं म्हणायचं, आपण जिवंत आहोत कशावरनं कळतं, ब्रीदिंग वरनं. राईट. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही फक्त एवढंच इंटेंट देता, ब्रीद इन पॉझिटिव्ह एनर्जी, ब्रीद आउट नेगेटिव्ह एनर्जी. म्हणजे मी जे काय पॉझिटिव्ह मला नेचरकडनं ते येऊ दे, अँड नेगेटिव्ह जाताना पॉझिटिव्ह येऊ दे. नेगेटिव्ह जाताना जर काही मनामध्ये शंका असतील, डाऊट असेल, राग लोभ झाला असेल तर तो माझा सगळा जाऊ दे. हे फक्त 5 मिनिटं करता येतं. आणि झोपायच्या आधी एक मी नेहमी सांगते, ग्रॅटिट्यूड लिस्टवर काम करा. माझ्याकडे काय आहे, आपण नेहमी जे असतं ते सोडून काही नसतं ह्याच्यावर बघतो. आणि हा मानवी साधा स्वभाव आहे. तू आणि मी जर सुपर मार्केटला गेलो, सगळ्यात मोठं सुपर मार्केट, तुझ्याकडे टोमॅटो सॉस संपले आणि माझ्याकडे कांदे संपले, तर आपण मार्केट बघू का? तो काय म्हणतो, तू कांदे बघ, मी टोमॅटो सॉस बघतो. कारण ते नाहीये. करेक्ट. तसं आपल्याकडे जे नाहीये तेच आपल्याला हवं असतं किंवा दिसतं की नाही. बरोबर. झोपायच्या आधी फक्त 5 मिनिटं आधी ग्रॅटिट्यूड लिस्ट करा की माझे आई वडील आहेत, माझं घर आहे, माझा काय कुत्रा आहे, आता हा जॉब आहे, मी हेल्दी आहे. एवढ्यासाठी की जे आहे ते आपण थँकफुली सांगितलं ना की मग अजून गोष्टी मिळतात. त्यामुळे ग्रॅटिट्यूड लिस्ट करणं, सकाळी उठल्यानंतर तुझा दिवस तुला कसा अनुभवायचा आहे, 21 दिवस तरी किंवा 40 दिवस तरी एक सिम्पल इंटेंट ठेवायचा आणि करायचं. बरं, त्याच्यानंतर एक तू साधं मेडिटेशन करू शकतो. त्याच्यासाठी तुम्ही कुठेच युट्यूबमध्ये आपल्याकडे खूप सुंदर सुंदर येतात. तुम्हाला जर जॉब हवाय, जॉब हवा असेल तर तुझं का एक्झॅक्टली जॉब कसा हवा आहे तुला आणि त्या जॉबकडनं तुझ्या काय अपेक्षा आहेत. तर मला जॉब हवा आहे पैशासाठी, मग तो इंटेंट आहे की मला भरपूर पैसे हवे, त्याच्यातनं मला ह्या गोष्टी करायला जॉब हवाय. त्या मला जॉब याच्यासाठी हवे की मला अजून काहीतरी आयुष्यात माझं नाव ठरवायचंय, त्याप्रमाणे जॉब मिळणार. पण पहिले इंटेंट क्लिअर करा. मी काय म्हणलं, सिग्नल नीट पाठवा. तर तुला इथनं समजा जायचं आहे कराडला, तर तिकीटच काढशील ना, तर तिकीट न घेऊन बसणार. तसं एकदम क्लिअर काढ की मला हे असा ह्या पैशाचा जॉब हवाय. तो लिही, उशीखाली ठेव आणि 21 दिवसाचा एक कुठलंही मॅनिफेस्टेशनचं म्युझिक येतं. झोपताना व्हिज्युअलाइज कर की तो जॉब मिळाल्यानंतर तुझं आयुष्य कसं असेल. आपण गरिबीच्या ह्याच्यातनं श्रीमंतीच्या स्वप्न नाही बघतो. गरिबी म्हणजे कसं, मनाची, पैशाची नाही. आणि खूप श्रीमंत लोक मला गरीब दिसलेले आहेत आणि खूप गरीब लोक मला श्रीमंत दिसले.
त्यामुळे बघताना असं बघायचं की तुझा इंटेंट असा की एकदम मला भारी वाटलं पाहिजे, माझं घर असेल, मग मी आईला असं फिरवीन, माझ्या गर्लफ्रेंडचं असं असेल, तुला भारी वाटू दे इथे. जेव्हा तू व्हिज्युअलाइज करशील, इफ यू कॅन सी इट यू कॅन गेट इट. ह्या अशा 2-3 वे ऑफ लाईफ आहेत. आणि तुला रेमेडी जर म्हणशील क्रिस्टल घाल, पाणी चार्ज कर, हे तुला सगळीकडे दिसतील, पण ते वर का करत नाहीत? कारण अर्धा तुमचा विश्वास तिथे गेलेलाच आहे. बर, तो विश्वास परत मिळवण्यासाठी की मी चॅनल आहे, मला ह्या गोष्टी हव्यात, त्याच्यासाठी हा बेसिक 2-3 गोष्टी करा. ओके. आपण कधी तू लास्ट टाइम तू कधी आरशात उभं राहून म्हणलं होतंस की आय रिली लव्ह यू? वर्ष झालं असेल. म्हणजे जर तुझं तुझ्यावरच प्रेम नाही तर आम्ही कशाला तुझ्यावर प्रेम करा? बरोबर. तुझ्यामध्ये कुठल्या चांगल्या गोष्टी आहेत हे तूच अप्रिशिएट नाही केलं तर आम्ही कशाला करू? त्यामुळे पहिल्यांदा तुला काही अट्रॅक्ट जर करायचं असेल तर तसा तुझी बॉडी तशी तयार करतो. आता तुला एखादी लग्नाची मुलगी आहे, तिला कसं मेकअप वाले सांगतात की 6 महिने आधी डाएट सुरू कर, त्याची फिगर छान कर, फॉर एक्झॅक्ट व्हॉट एव्हर, फॉर युअर हेल्दीसाठी हे खा ते खा, बिकॉज त्यांना तयार करायच्या आधी स्ट्रक्चर छान लागतं की नाही. मग तुला काहीही आयुष्यात चांगलं अट्रॅक्ट करायचं असेल तर तुमचा बेस एकदम भारी लागतो. करेक्ट. त्यामुळे ह्या 2-3 ज्या गोष्टी आहेत की सकाळी उठल्यानंतरच्या किंवा झोपायच्या आधी 20-20 मिनिटं. आणि मी सगळ्यांना अर्ज करते, प्लीज झोपायच्या आधी कुठल्याही नेगेटिव्ह गोष्टी बघू नका, पण तुमचं सबकॉन्शियस 20 मिनिटं खूप स्ट्रॉंग असतं. तर तुम्ही सारखे नेगेटिव्ह म्हणजे बातम्या व त्याच्यानंतर कुठले नेगेटिव्ह सिरियल्स, तर तुमच्या सबकॉन्शियस मध्ये ती स्क्रिप्ट तयार होते. बर. आणि तुम्हाला तसेच अनुभवायला लागतात. हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येत असेल की जे तुम्ही रात्री झोपताना एकदम भीतीचे सिरियल्स, नेगेटिव्ह सिरियल्स किंवा नेगेटिव्ह बातम्या आपण बघतो, तुम्हाला तेच अनुभवायला लागतं. पण सगळं ठीक आहे, तुम्हाला बाकीचं सगळं बघा, सगळं करा, पण झोपायच्या आधी 20 मिनिट कुठलंही सुंदर मेडिटेशनची म्युझिक येतात, अवेलेबल असतात, फ्री असतात, लावा, व्हिज्युअलाइज करा. काही तुम्हाला जे अचीव्ह करायचं असेल, पण ऍट अ टाइम 1, 21 दिवस किंवा 40 दिवस. मी स्वतःच तुमच्या आयुष्यात घडव करायला पूर्ण समर्थ आहात. तर तुम्ही सांगितलं तुला तुझ्या आयुष्यात काय करायचंय माहितीये, काय नाही करायचं ते पण माहितीये. फक्त मध्ये जो ब्लॉक येतो, जे अप्रुव्हल हवं असतं, जे सेल्फ डाऊटला तुम्ही जाता, दॅट इज वेअर वी कम इन. इथे मी क्लॅरिटी करते आणि तुला अप्रूव्ह करते, बिनधास्त, तू एकदम भारी आहेस, तुझं भारीच होणार. त्या विश्वासात तुम्ही सगळ्या गोष्टी करता आणि घडवून पण आण. बरोबर. त्यामुळे रेमेडी जर मागशील त्या 2-3 गोष्टी करा. बाकी मग तुम्हाला काही हे दोरे बांधायचे आहेत, काय करायचे, हे सगळे आपले बाकीचे पारंपरिक गोष्टी झाल्या, त्या प्रत्येक आईकडे असतातच. बरोबर. आपल्या आईला एकदा विचारून घ्या, ती सांगेलच की अरे तू हे कर, तुझ्यासाठी चांगलं. करेक्ट. आणि यू सेड इट राईटली, कारण की आता जे काही इंडिया, पाकिस्तान, इराण, इस्रायल आणि ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत, सो माझं त्या टॉपिक्स बाबतीतलं एक क्युरिओसिटी आणि मला ते जाणून घ्यायला आवडतं. त्यामुळे जसं तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे रात्री झोपायच्या आधी मी लिटरली ते डिबेट्स असतात ते लावून बाजूला ठेवून झोपून जायचो आणि उठल्या पहिले ट्विटरवर आता काय अपडेट्स आलेत हे बघायचो. सो त्यामुळे लास्ट वीक माझ्यासाठी पण पर्सनली एवढा केओटिक होता. जसं तुम्ही म्हणालात की ते ऐकल्यानंतर किंवा ते अनुभवल्यानंतर तुम्हाला तसेच अनुभव येणार आहेत, आणि हे मी स्वतः विटनेस आहे की अशा गोष्टी होतात. आणि मी तर थांबवेन फॉर शुअर. रेमेडीज मध्ये म्हणशील ना तर एक रेमेडी जी खास रिलेशनशिप साठी मी नेहमी देते ती म्हणजे साऊथ वेस्टचा कॉर्नर. हे बघा, आता मी असं मानते की साऊथ वेस्टचा कॉर्नर म्हणजे हा कॉर्नर जो आहे जिथे ते ठेवाल ते सगळं वाढतं. बर. त्यामुळे मी सांगते की साऊथ वेस्टला प्लीज डस्टबिन आहे का, चप्पल स्टँड आहे का, बाथरूम आहे का, तर त्यांनी रिलेशनशिप मध्ये इश्यू येतात. त्यामुळे चप्पल स्टँड किंवा तिथे डस्टबिन असेल तर ते प्लीज काढा. बाथरूम असेल तर ते वापरता नाही आलं तर फार उत्तम होईल. बरं, नाही काय काय ठिकाणी आता मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी किंवा मोठ्या मोठ्या शहरांमध्ये आपल्याला ऑफिसेसमध्ये हे तर काढता येत नाही. मग मी सांगते की आतमधनं, बाथरूमच्या आतमधनं एक लाल कलरचा मोठा गोळा काढून टाका, जे एनर्जी स्टॉप होते, आणि बाथरूमचा दरवाजा नेहमी बंद ठेवा. ही पहिली गोष्ट म्हणजे एनर्जी ड्रेन डाऊन नाही होणार. दुसरं जे रिलेशनशिप साठी खूप वर्कआउट होतं ते म्हणजे छोटीशी मधाची बॉटल मिळते, तिला कुठल्याही साईजची, खूप मोठी नका घेऊ, छोटी बॉटल घ्यायची. स्पेसिफिकली जर नवरा बायकोच्या रिलेशनशिप साठी असेल तर छानपैकी नवऱ्याचं नाव, त्याचा बर्थ डेट, बायकोचं नाव, तिची बर्थ डेट, एक सुंदर हार्ट काढायचं. हे सगळं लाल पेननी करायचं. घडी करायचं ते. त्याच्यात तुम्हाला अजून काय तुमचं लिहायचं असेल, दॅट वी आर इन लव्ह विथ इच अदर, आमचं खूप सुंदर चाललेलं आहे, आम्ही एकमेकांच्या प्रेमात आहोत, जे तुम्हाला क्रिएट करायचे ते लिहून जर ते तुम्ही मधाच्या डब्यात टाकलं
तुम्हाला हवं असतं तर एखादा चांदीचं कॉइन पण टाकता येतं, पण हे लक्षात ठेवायचं कारण हे अख्खं वर्ष ठेवावं लागतं. शुक्रवारी ठेवा, बिकॉज शुक्र इज रिलेटेड म्हणजे व्हीनस, म्हणजे ते सगळं रिलेशनशिप रिलेटेड असतं. ते जर का तुम्ही साऊथ वेस्टला ठेवलं आणि ठेवता नाही आलं तर लाल कापडा बांधून हँग केलं, जसं कम्फर्टेबल होईल तसं ते 1 वर्षापर्यंत काढायचं. फक्त ते अर्थ मध्ये सोडताना चांदीचं पॉईंट काढून घ्या आणि हे रिपीट करता येतं. जसं जसं तुमच्या लक्षात येईल की हळूहळू संसारामध्ये मधुरता वाढतीये, एक महिन्याचा अंडरस्टँडिंग वाढते, कारण हनी किंवा मधाचं कामच असं असतं की मधुरता वाढवणं. तर हे रिलेशनशिपसाठी खूप वर्कआउट होतं. आणि त्याच्याबरोबर फक्त नवरा बायकोंचं नाही, जर तुम्हाला असं हवं असेल की नवरा बायको, आई वडील, मुलं, फॅमिली, तर सगळ्या फॅमिलीची नावं लिहा एकत्र, जे तुम्ही एकत्र राहता. काय काय ठिकाणी वेगवेगळे पण राहतात, आई वडील वेगळ्या ठिकाणी राहतात, पण तुम्हाला असं हवं की माझी अख्ख्या फॅमिलीत चांगलं हवं, करा ना. दुसरी जी रेमेडी खूप छान काम करते की अख्ख्या फॅमिलीचा छान फोटो तिथे ठेवा. निळा रंग तिथे अवॉइड करा. रेड, मरून, पिंक खूप सुंदर. हे करून तो साऊथ वेस्टचा कॉर्नर जितका सुंदर करू ना, तितके तुमचे रिलेशनशिप्स, तुमच्या आयुष्यातले संबंध खूप मधुर होतात आणि छान होतात. त्यामुळे ही रेमेडी रिलेशनशिपसाठी खूप सुंदर काम करते. बेस्ट. आणि अजून एक जो विषय सगळ्यांना भेडसावतो तो म्हणजे हेल्थ. करेक्ट. तर घरात कोणीतरी आजारी पडलं तर ते लगेचच सगळं वातावरण बिघडतं. काय काय ठिकाणी वृद्ध असतात लोक, काही ना काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी चालून राहतात. मग त्यांच्यासाठी एक हा उत्तम उपाय आहे. सूर्य ईस्टला उगवतो, सूर्य म्हणजे आपली विलकावर. तर आपण 2 छान गोष्टी करू शकतो. एक तर बघायचं की साऊथ वेस्टला मेडिसिन्स नाही ठेवले, कारण तिथे ठेवल्याचे मेडिसिनचा आजार पण वाढतो, त्यामुळे तिथे मेडिसिन्स ठेवू नका. बरं, काय काय लोक म्हणतात सोनाली आमची आजी आजोबा राहतात, प्रत्येकांच्या त्यांच्या रूम मध्ये औषध असतात. मी सांगते मग ते त्या साऊथ वेस्टला ठेवू नका, त्यांच्या रूमच्या ईस्टला ठेवा. ईस्ट म्हणजे सूर्याची दिशा. आणि असे वेगवेगळ्या ठिकाणी टाकू नका. एक बॉक्स करा छोटासा आणि त्या बॉक्सच्या आतच ठेवा, म्हणजे ती एनर्जी तेवढ्या पुरती राहते. ईस्टला ठेवा. जमलं तर धन्वंतरीचा, आपला जो धन्वंतरी देवस्थान कलश, त्याचा छोटासा फोटो ठेवा. पर प्रत्येक रूम मध्ये फोटो ठेवणं शक्य नाहीये, तर मग घराच्या ईस्ट मध्ये रायझिंग सनचं एक पिक्चर येतं, ते जर लावलं तर घरामध्ये हेल्थ इश्यूज खूप बऱ्यापैकी प्रमाणात कंट्रोलमध्ये येतात. आणि महत्वाचं बघायचं की साऊथ वेस्टला नाही येत ना मेडिसिन्स, म्हणजे ते बरं पडतं. छोटी मुलं वगैरे पण असतील आणि काय काय वेळेला कसं होतं, आई वडील पण मोठे, लहान मुलं, त्यामुळे औषधं खूप होतात. त्या पण लक्षात येत नाही गृहिणीच्या विचाराची की काय करायचं. पण त्यावेळेला मी सांगते की महिन्यातनं एकदाच फक्त अमावस्येच्या दिवशी फक्त चेक करा की डेडबार औषधं तर नाही येत ना, ती प्लीज काढून फेकून द्या. कारण त्याच्यामुळे ही डेड एनर्जी जी होते, सामान ठेवून 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 तीच तुमच्या मनावर पण परिणाम करते. म्हणून औषधं, काही पीठ, ही सगळ्या गोष्टी असतात, डेड बार झाले असेल तर प्लीज त्या सडळ हाताने टाकून दे. तर ही रेमेडी हेल्थसाठी खूप छान काम करते, हेल्थसाठी खूप उत्तम असते. एक जी रेमेडी मी, आणि ह्या सगळ्या रेमेडीज आम्ही पहिल्यांदा प्रयोग करून बघतो स्वतः, केल्यानंतर जेव्हा मला 100% गॅरंटी येते की हा ह्याने मला चांगला रिझल्ट आला, त्यामुळे मी 100% सांगू शकते की हे उत्तम होणार आहे. त्याच्यानंतर जी रेमेडी मला स्वतःला जी खूप आवडते ती आहे पैशाची. पैशाने तुम्हाला एक वेगळा कॉन्फिडन्स येतो आयुष्य जगायचा. आणि खूप साऱ्या ज्या मटेरियलची गोष्टी असतात, सगळंच एवढं महागाईला आणि याला चाललेलं आहे, म्हणजे प्रत्येकाला सुंदर आयुष्य जगायचं वाटतं, त्यामुळे का नसावा पैसा. आणि तो चांगल्या ठिकाणी वापरला जावा. असं नाही पैसे खूप आले पण ते चांगल्या ठिकाणी वापरले जात नाहीत, म्हणजे हेला पण इश्यू, याला इश्यू, असं नकोय. पण नॉर्थ ईस्ट हा जो कॉर्नर आम्ही म्हणतो, नॉर्थ ईस्टचा कॉर्नर आमच्या दृष्टीने हा फार ऑस्पिशियस कॉर्नर आहे. आणि लक्ष्मीची ईस्टची जागा आणि नॉर्थची जागा कुबेराची अशी आम्ही म्हणतो. तर कुबेर म्हणजे कसं, कुबेर हा माणूस होता, त्याला बनायचं होतं देव. त्यांनी शंकराची पूजा केली असं म्हणतात, आणि त्यांना मॅनिफेस्ट केलं की मला देव म्हणून. कुबेरासमोर कोण नाही झुकत, पैशातच देव झाला. म्हणून मी सांगते की ज्या युवकांना, युवतींना किंवा ज्यांना पण करिअरमध्ये खूप पुढे जायचं आहे, खूप गोष्टी घडवायच्या आहेत, चमकायचं आहे, त्यांनी नॉर्थच्या साईडला आयदर तुम्ही निळ्या रंगाची या ग्रीन रंगाची, रेड इथे अवॉइड करा कम्प्लिटली, नॉर्थला ग्रीन किंवा ब्लू रंगाचा एखादा छान पेपर लावला, त्याच्यावर तुमचा ड्रीम बोर्ड तयार केला किंवा विजन बोर्ड ज्याला म्हणतो, की बाबा तुला समजा आता इथनं जायचं आहे गावाला, तू जर तुझा प्रवासच नाही ठरवला तर तू कुठे पोहोचणार. बरोबर. म्हणून तुझं मला सक्सेसफुल व्हायचं, मला सक्सेसफुल कुठे, कशाबद्दल, बरं सक्सेसफुल म्हणजे तुझी सक्सेसची डेफिनेशन काय. मग तू काय कर, तिथे छान एक ड्रीम बोर्ड बनवायचा, ज्याच्यामध्ये ग्रीन कलरचा पेन वापर, ब्लू कलरचा, ग्रीन मी सांगते वापरायला, कारण ग्रीन इज अ कलर ऑफ अबंडन्स आपण म्हणतो, पैशाचा कलर आहे. त्यांनी तुमचा अख्खा ड्रीम बोर्ड बनवा.
त्याच्यात खूप सारे मनी क्रिस्टल्स अवेलेबल आहेत, ओके. तेही चिकटवू शकतो. बर. त्यांनी तुम्हाला होतं कसं, ते तुमचे ड्रीम सगळे मॅनिफेस्ट होतात. ऑफकोर्स त्याच्यावर तुम्ही ऍक्शन घेताच पण योग्य मार्ग दिसायला लागतो, कारण तिथे तुम्ही एक मार्ग करून ठेवलेला आहे. अच्छा. त्यामुळे नॉर्थ ईस्टला पैशाशी रिलेटेड तिथे मनी बॉक्स ठेवला, मनीचे क्रिस्टल्स ठेवले. त्याच्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही ते महत्वाचं, जिथे स्वच्छता तिथे लक्ष्मी, तो कॉर्नर स्वच्छ ठेवला तर खूप उत्तम होतं. तसं मला खूप लोक कंप्लेंट करतात, कुठल्याच कोपऱ्यात तो डस्टबिन ठेवू नको, चप्पल ठेवू नको, मग ठेवायचं कुठे? करेक्ट. तर माझ्या दृष्टीने आम्ही जे आतापर्यंत मला रिझल्ट नेहमी आलेले आहेत की वेस्ट इज अकॉर्डिंग टू अस इज अ वेस्ट इज वेस्टेड असं मी म्हणतो. अच्छा. तर त्या साईडला तुम्ही एक, आपल्याकडे पूर्वी अडगळीची पण जागा होती, लक्ष्मीवर अलक्ष्मीला पण जागा पाहिजे, तर त्या एक असं स्पेसिफिक कोपरा करा जिथे आपल्याला काय काय वस्तू असतात ना, गुरुडींचा जिवाळ्याचा विषय, अगं फेकणार कसं, तर वेस्ट लागतं. सो अशा लागणाऱ्या पण न लागणाऱ्या गोष्टी त्याला पण एक स्थान दे वेस्टच्या साईडला, जेणेकरून रद्दी असते, चप्पल असतात गोष्टी, एक स्थान त्यालाही देता येतं, जेणेकरून बाकीच्या सगळ्या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टी पसरत नाही, त्याला एक स्थान दिलं जातं. आणि आपल्याकडे तुला माहितीये, दिवाळीमध्ये आपण लक्ष्मीला पण झाडूच्या ठिकाणी दिवा लावतो, तिलाही तर दिलेला मान. त्यामुळे तिथे जर तुमच्या अडगळीच्या वस्तू ठेवल्या, पूर्वी अडगळीची खोली पण असेल, तर ते आजूबाजूला पसरत नाही आणि हेल्थ पण चांगली राहते तुमची, आणि गोष्टी फेकायच्या पण येत नाही. बरोबर. एक खूप गोष्टी लोक जे करतात, लहान घरं असतात, सामान खूप असतं, त्यामुळे आपण झोपतो त्याच्या खाली खूप साऱ्या वस्तू ठेवल्या जातात, त्याने मग झोप नीट होत नाही, चिडचिड रागराग होते. सामान ठेवा, पण असं ठेवा ते चांगलं वापरता येईल. बर. एक्स्ट्रा कपडे, बेडशीट ठेवा, पण लोखंडी सामान, जुन्या वस्तू अशा ठेवू नका वस्तू. बर. कारण याच्या मागे सायन्स असं आहे की पीसफुली तुम्हाला झोपता येत नाही, सबकॉन्शियस त्यामुळे अवेक असतं. त्यामुळे ही रेमेडी खूप वर्क करते की खाली तुम्ही जे ठेवाल आणि झोपायला तुम्हाला शांत जर झोप येत नसेल ना, तर मुलांना दचकून जागत असतील मुलं, किंवा म्हाताऱ्या लोकांना, सिनियर लोकांना कधी कधी झोप होत नाही, तर मोरपंख ठेवलं आपण, आणि बाजूला खडामीठ जर ठेवलं, खडामीठ जर तुम्ही प्लास्टिक मध्ये ठेवू नका, काचेच्या किंवा स्टील मध्ये ठेवा, आणि आठवडा टू आठवडा बदलायचं, म्हणजे शनिवारी ठेवलं, पुढच्या शनिवारी फेकलं, तर तुमची क्लेन्झिंग पण होते. मीठ खूप उत्तम क्लेन्झर असतं आणि तुम्हाला झोप पण चांगली राहते. ह्या दोन गोष्टी झोपेसाठी, पीस ऑफ माइंड साठी खूप छान वर्क करतात. एक जो विषय सगळ्यांना हल्ली भेडसावतो की इव्हल आय प्रोटेक्शन, ब्लॅक मॅजिक वगैरे वगैरे, जे काय वाटतं सगळं खूपच गुड विषय आहे, वादाचे विषय आहे, पण हे गोष्ट नक्की होते की बाबा नाही, मला नजरच लागते. करेक्ट. नजर लागते म्हणजे तुमची एनर्जी लो झाल्यामुळे, किंवा एवढा सगळं डोक्यात जो भार आला असतो त्यांनी ती त्रास होतोच. मग त्याच्यावर खूप एक साधा उपाय आहे, अतिशय पॉवरफुल आहे, की रोज आंघोळ केल्यानंतर थोडंसं खडा मीठ पाण्यामध्ये घालायचं आणि आंघोळ करायचं. वाय यू टेक अ बाथ, इमॅजिन करायचं की बाबा जे काय माझं निगेटिव्हिटी आहे, कोणाकडनं जर नजर लागली असेल की ती सगळी निघून जाते. खूप लोक ओम नमः शिवायचा जप करतात, खूप लोक गंगा गंगा म्हणतात. त्यामुळे ह्या गोष्टी म्हणतो आपण जेव्हा करतो, ह्या चॅन्ट्स वगैरे काय होतं, एनर्जी सगळी क्लेन्स होते. तो रोज मिठाच्या पाण्याने आंघोळ करा. बरं, दर शनिवारी अमावस्येला बाईला सांगून थोडंसं खडामीठ तुमच्या ह्याच्यामध्ये टाका, पोछामध्ये टाका, त्याने पण एनर्जी खूप छान होते. बरं, तुम्ही एखाद्या उत्तम फंक्शनला जाऊन आल्या, छान दिसता आहात, असं होतच ना, अरे छान फोटो टाकला सोशल मीडियावर, मग असंच झालं, तुरटी डोक्यानं फिरवून टाका. सगळे घरामध्ये खूप उत्तम उपाय आहेत. तुरटी आहे, मिरी आहे, हे डोक्यानं उतरवून 7 वेळा जर टाकले, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, कारण आपण वी आर रिलीजिंग ना, तर एकदम छान वर्क करतं. नजर दोष जाण्यासाठी किंवा रेग्युलरली एनर्जी चांगली राहण्यासाठी मीठ सगळ्यात उत्तम. आपल्याकडे एक क्रिस्टल जे येतं ब्लॅक टुर्मलिन नावाचं, साधं दगडासारखं दिसतं, ते पण खडावर जर आपण ठेवलं तर त्यांनी जर आपण अंगावरनं फक्त काढलं किंवा आंघोळीच्या पाण्यात टाकलं तरीही तुमची एनर्जी खूप चांगली होते. आणि अजिबात महाग किंवा असा नाही, कुठेही तुम्हाला ऑनलाईन मिळू शकतं, किंवा तुमचे ट्रस्टवरती क्रिस्टलवाले असतात त्यांच्याकडेही मिळू शकतं, तुमच्याकडे मिळू शकतं, माझ्याकडे मिळू शकतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला खूप उपयोग होतो. शेवटी हेल्थ चांगली राहणं, वेल्थ असणं, करिअर असणं, हे सगळं तर आपल्याला महत्वाचे विषय आहेत. ह्या छोट्या छोट्या उपायाने आयुष्यात खूप पॉझिटिव्ह बदल घडतात. ओके, आता मला हेच सांगावं वाटेल की इतका वेळ आपण फक्त थिअरॉटिकल आता बोलतोय किंवा तुम्ही सांगताय, तर आम्हाला काहीतरी लाईव्ह आता तुम्ही प्लीज करून द्या. डेफिनेटली, नक्की नक्की. तर मॅम, आधी आम्हाला हे सगळं तुम्ही सांगा की काय काय गोष्टी आहेत. आता पण ते काय, ते ऑइल पण एक लावलं, बघ, जसं आपण अल्तार किंवा आपण हे ज्याला टॅरोचं लेक म्हणतो,
पूजा करताना कसं आपण सगळ्या गोष्टी तयार करतो, म्हणजे ह्या स्क्वेअर मध्ये मी ती अख्खी एनर्जी क्रिएट केली. त्याच्यामधनं मला व्यवस्थित, मग त्याच्यात तुम्ही एक एक गोष्ट, म्हणजे काही काही लोक आम्ही मीठ ठेवतो, थोडंसं पाणी पण ठेवतात, देवी देवतांचे फोटो, म्हणजे ही सगळी तुम्हाला एनर्जी अशी क्रिएट करतात की देवघर म्हणजे पण तेच असतं ना की अख्खं आपण तिथे एनर्जी क्रिएट करतो फोकस नाही करायला. तसं रिडिंग करताना पण मी काही क्रिस्टल्स ठेवते, मिठाचं ठेवते आणि इन्सेन्स ह्याच्यासाठी देते की तुमचा सगळा ऑरा क्लेन्स होतो. आपण वेगवेगळ्या ह्याच्यातनं आलेले असतो, तर कम्प्लीट फोकस ह्या स्क्वेअर मध्ये राहील. ओके. जसं तुला मी सांगितलं की विल डू अ इन जनरल रिडिंग फॉर यू. डन. So Soham born on 21st of November. Okay, let's tap into the energy. Soham and see. Okay, what is it that Tarot's message for you? Divine guidance message काय तो बघूया. Health, wealth, career, relationship. Okay. हे मी सांगते इन जनरल आहे की आता काय सिच्युएशन आहे, स्टेट ऑफ माइंड आता काय आहे, हाऊ आईबरोबर तुझे संबंध कसे आहेत, व्हेरी क्लोज टू युअर मदर. येस. ओके. मग तिच्या तब्येतीची किंवा ह्याची काळजी असते. ओके. तर तेच पहिलं कार्ड येत आहे, व्हेरी व्हेरी क्लोज टू युअर मदर, व्हेरी ममाज बॉय आणि व्हेरी व्हेरी ब्युटिफुल रिलेशन चांगलं येतंय. आणि जे रिलेशन म्हणजे बघताना पण मी कधी पण फक्त फिजिकल बघत नाही, मेंटल इमोशनल पण तेवढंच काम करतं. कारण मेंटली कसं येते, मेंटली पण आता कमिंग टाइम मध्ये तुला इट इज व्हेरी गुड. हा खूप चांगला पिरियड आहे की कुठला तरी अजून नवीन प्रोजेक्ट सुरू कर. अजून मल्टिपल जर प्रोजेक्ट करणार असेल तरीही उत्तम आहे. आणि तुझ्या मनामध्ये ऑलरेडी सगळी तयारी झालेली आहे, तर तुला कार्डावर दिसतं की पालवी फुटते. तसं हळूहळू वन बाय वन एक एक जसा दिवस आलाय तसं तसं त्याच्यामध्ये ऍड ऑन गोष्टी घडतात. त्यामुळे मनामध्ये डोक्यात हल्ली तेच गोष्टी सगळ्या घडतात की आता असं करीन तसं करीन, प्लॅनिंग सगळं सुरू आहे. त्याच्यानंतर इमोशनली म्हणशील तर इमोशनली खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आता इमोशनली जायचं नाहीये, थांबू. आता जो विषय आहे. आणि डे ड्रीमिंग खूप करतोस का, स्वप्न असं करीन तसं करीन, त्या इमोशनल एनर्जी मध्ये तेच येते की असं हे करीन मग तसं करीन, सगळं स्वप्नवत सगळं चाललेलं आहे. एअर साईन आहे तर एअर वाईज पण म्हणजे खूप विचार येतात लोक, तर इमोशन्स मध्ये पण तेच येत आहे. वेल्थ करिअर मध्ये म्हणशील तर आतापर्यंत तुला ज्याकडचे सक्सेस मिळायला पाहिजे ती एवढी अजून मिळाली नाही. ओके. यू डिझर्व मच मोर. ओके. सो 1-2 महिने थांब, 2 महिन्यामध्ये काही डिसिजन्स अगदी कॉन्क्रीट घे. कारण येणाऱ्या 2 महिन्यामध्ये करू की नाही मग बघतो विचार करतो किंवा ते इश्यू पार्क करतोय अजून, लेट्स सी. पण ह्या 2 महिन्यामध्ये बऱ्यापैकी तुझे पॉझिटिव्ह बदलणार आहेत गोष्टी आणि बऱ्यापैकी तुला कॉन्क्रीट डिसिजन्स घ्यावे लागणार आहेत करिअरच्या बाबतीमध्ये, फायनान्सच्या बाबतीमध्ये सुद्धा. येणाऱ्या 2 महिन्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी तुझ्या फिक्स होतील की करिअरसाठी काय काय करायला पाहिजे आणि कुठल्या गोष्टी नकोच, आता दिस इज नॉट वर्किंग, लेट्स ड्रॉप इट. ओके. आणि हे केलंस तर मग कमिंग टाइम विल बी रिअली ग्रेट इज अ करिअर वाईज. रिलेशनशिप म्हणशील तर परत तुझ्या मदरचाच कार्ड येत आहे, किंवा फेमिनिन एनर्जी म्हणशील तर तुझ्या अवतीभोवती जितके पण फेमिनिन एनर्जी तुला खूप सपोर्टिव्ह असते. करेक्ट. त्यांची तुला मदत पण असते, एनर्जी पण तुझी पॉझिटिव्ह असते त्यांच्या दृष्टीने, म्हणजे तुला गायडन्स पण चांगला मिळतो. तर हे तर झालं इन जनरलचं. एनी पर्टिक्युलर क्वेश्चन की बाबा मला हे जाणून घ्यायचंय, पुढच्या वर्षामध्ये कशाप्रमाणे ग्रोथ असू शकते फायनान्शियली आणि इन टर्म्स ऑफ बिझनेस? ओके. सो आपण विचारूया की आता येणाऱ्या वर्षामध्ये नेक्स्ट इयर पर्यंत तुला फायनान्शियली कशी ग्रोथ मिळेल, सक्सेस कशी मिळेल आणि तुझ्या काय पर्टिक्युलर एम्स ठरले असतील त्याच्यासाठी काय करावं लागेल. करेक्ट. ठीक आहे. हे बघ, मग अशी आपण सन कार्डचा बोलत होतो ना, सन कार्ड इन करिअर हे सगळ्यात ब्रिलियंट कार्ड. सो आता तुला जे काय पुढच्या वर्षीचे प्लॅन्स आहेत त्याच्यासाठी तुला कॉन्क्रीट काम पण करता येईल. कुठलेही सिनियर लोक किंवा कुठलेही एम्परर ऑलवेज शोज समबडी व्हेरी सिनियर पर्सन, ऑथॉरिटेटिव्ह पर्सन. तर एनी फायनान्सर, एनी पर्सन हु इज वेल इस्टॅब्लिश्ड, हे असा व्यक्ती व्यतिरिक्त 2 किंग 2 तुला सिनियर लोक मदत करू शकतात. तू ऑथॉरिटी पोझिशनवर जाऊ शकतो, त्या लोकांशी कनेक्ट राहू शकतो. पॉडकास्टच्या निमित्ताने किंवा त्या लोकांशी संबंध चांगले आले तर ते पुढे जास्त जाऊ शकतात. तो ग्रोथसाठी खूप चांगलं आहे. काय करावं लागेल तर फायनान्सवर फोकस करू नकोस, फक्त वर्कवर फोकस कर की बाबा मला कुठल्या क्वालिटीचं वर्क डिलिव्हर करायचं आहे, मला स्वतःला कुठल्या क्वालिटीचं काम द्यायचं आहे. बिकॉज फायनान्स किंवा मनी इज अ रिझल्ट. राईट. त्यामुळे रिझल्ट आपण साधं आहे. गोव्याला जाताना आपण गोव्याला गेल्याच्या काय करणार हे विचार करतो का तो जर्नी एन्जॉय करतो. अरे मग एकत्र जाऊ, मग मध्ये थांबू, आणि लक्षात पण तेच राहतं अरे फोटो घेतलेले हे विसरलेले. तसं तुझा अख्खा जेव्हा सक्सेसचा जर्नी आहे ना ह्याच्यावर फोकस कर. मनी इज अ बाय प्रॉडक्ट, मनी विल कम.
ओके आणि मनीपेक्षा वेल्थवर फोकस कर. हाऊ एम आय बिल्डिंग वेल्थ. ओके. तर दॅट ओनली पैशाशी नसतात, तुझ्या संबंधाशी पण असतं. त्यामुळे तुझे कनेक्शन्स वाढव. येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये फायनान्स पेक्षा तुझ्या कनेक्शनवर जास्त काम कर, बिकॉज दॅट विल टेक यू माइल्स. ओके. मनी विल बाय प्रॉडक्ट, ते मागणे येणारच आहे, पण तुझे संबंध जास्त वाढव. ह्या क्षेत्रामध्ये तुझे खूप कनेक्शन्स चांगले ठेव. सो बघता गेलं तर एकदम ब्रिलियंट कार्ड येतात. मग आत्ता जेवढं करतोय अंडर प्ले करतोस तर थोडस गो अहेड. आणि करावं लागणारच आहे 2 महिन्यानंतर. तो टाइम इज कमिंग. 2 महिन्यानंतर तू तयार नाही झालं आपोआपच तुला त्या डायरेक्शनला न्यायला लागणार आहे की जिथे यू विल प्ले अ बिग रोल, यू विल डू बिग थिंग्स. सो व्हेरी पॉझिटिव्ह नाईट कार्ड्स फॉर यू. बेस्ट बेस्ट. अजून 1-2 लोकांचं करू शकतो. शुअर. हे प्रतीक सगळे जे टीम मागे असते आज त्यांना आपण पॉडकास्ट मध्ये पण इंट्रोड्यूस केलं. इकडे मध्ये हा सांग तुझं नाव आणि बरं प्रतीक. बरं डेट काय तुझी? 12 एप्रिल 2022. ओके. 2022 सॉरी 12 एप्रिल. 12 एप्रिल इज गुड, नॉट अ प्रॉब्लेम. बरं काय स्पेसिफिकली विचारायचं आहे? बिझनेस. बघ म्हणलं तुम्ही लोक फार चौकस असतं. कन्फ्युजन नाहीये तुमच्यामध्ये, असं नसतं. फोकस. नाईस. वेल्थ. तुम्हाला लग्न बिग्नाशे मध्ये पैसे मिक्सअप नाही, आपलं फोकस असलेलं बरं आहे. ओके. टचवूड हेल्थ वाईज म्हणशील तर फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ क्लॅरिटी आहे. इमोशनली तुझं पण व्हेरी क्लोज टू फादर. नॉट फादर बट मदर. पण एनी याच्यामध्ये मी फिमेल नाही येते, मेल येते. तर असा कुठला पर्टिक्युलर मेल फिगर आहे त्यांना मानतोस किंवा त्यांच्यामुळे तो इमोशनली खूप कनेक्टेड आहेस, त्यांचा गायडन्स येतो, सो तो तुला काय मिळत राहील, चांगलाच येतो आहे. मेंटल आणि फिजिकल म्हणशील तर खूप चांगलं आहे. मेंटली पण पीसफुल आहेस, खूप सारे प्लॅन्स आलेले. तर तुझं पण म्हणजे आउट देअर वॉन्ट कार्ड त्यांनी दाखवतात की धनलक्ष्मी जी आपण म्हणते की टू शो ऑफ की मला हे करायचं ते करायचंय. प्लॅन्स खूप भारी आहेत आणि पहिलंच कार्ड तुझं पण विंगिंगचं येते. त्यामुळे जर डोक्यात काहीतरी असं फिक्स ठेवलं असेल की मला गोडदोड करायची आहे तर ती सुरू झालेली आहे. फक्त फायनान्शियल रिलेटेड जे म्हणशील तर फायनान्समध्ये जो हेल्पलेसनेस येतो की अरे अजून मला हे अचीव्ह नाही करता येते, त्यासाठी जसं त्यालाही सांगितलं त्याला तुझं सांगते की फायनान्समध्ये फोकस जेव्हा आपण पैशावर करतो ना तेव्हा ते कमीच पडायला लागतं. फोकस तुझा असला पाहिजे की व्हॉट काइंड ऑफ अ वर्क एम आय डिलिव्हरिंग, मी अजून कसं माझं काम भारी करू. पैसा वाय प्रोडक्ट आहे, तो येणारच आहे आणि पैसे कितीही कमवले तरी ते कमीच पडणारच पडणार. त्यामुळे वेल्थ कन्वर्ट करण्यावर जास्त लक्ष दे की पैसे आलेले आपण कसं करतो. एक आपली टेंडन्सी आहे सगळ्यांची की आता माझ्याकडे एवढे पैसे ना, हे ह्यांना द्यायचं, हे ह्यांना करायचं. पैसे यायच्या आधी द्यायचाच मार्ग तयार असतो. आधीच लक्ष्मीला येऊ दे, थांबू दे लक्ष्मीला. तसं आल्यानंतर ह्याच्यापुढे कधी पैसे आले एक छोटीशी अमाऊंट माझी नाही समजून काढून ठेवायची. मग ती SIP कर, कॅश ठेव, एक छोटीशी. कारण आपण ना धरण बांधत बांधत एक दिवशी मग मोठं धरण होतं. छोटं छोटं करत होणार, एकच दिवशी नाही होणार. पण वेल्थ वाढवायसाठी त्याच्यावर काम कर. नाही तर तुला पैसा आता 1 लाख कमवतेस, 5 वर्षांनी 10 लाख कमवशील तरी तो कमीच पडतो. पण पैसा पाण्यासारखाच येतो जातो, त्याचं कामच आहे ना, जितका येतो तितकं जातो. अँड प्लीज फायनान्सवर लक्ष देऊ नकोस, ग्रोथ ऑफ मनी वर लक्ष दे. बरं ह्याच्यात जसे म्हणशील तर डॉक्युमेंट वाईज अजिबात ठीक नाही ठेवत नाही का डॉक्युमेंट वगैरे, ते ठेवा. कारण डॉक्युमेंट्स आणि गोष्टी डॉक्युमेंट्स करणं, तुमचा पॉडकास्ट असू दे ते तुझे पर्सनल गोष्टीमध्ये पण पेपर्स गिपर्स काय जे असतात ते नीट ठेवायला. आणि पेपर्स आणि त्या गोष्टी ज्या असतात एक अचानक वेळेला जेव्हा तुला लागतील त्या हे नाहीये ते नाही असं नाही, नीटनेस थोडासा येणं गरजेचं आहे. थोडंसं डिसिप्लिन इज व्हॉट वी नीड. रिलेशनशिप म्हणजे तर त्याच्यावर रिलेशनशिप वाईज चांगलं येतंय, देर इज नो वरी एट ऑल. आणि फायनान्शियली म्हणशील तर गिव्ह युअर सेल्फ अनदर फ्यू इयर्स, जिथे तुला पोचायचं आहे पोचशील. पण होतं असं की त्या डेस्टिनेशनला पोचल्यानंतर वाटतं की आता पुढचं डेस्टिनेशन. त्यामुळे गोडधोड सुरू झाली तुझी, फोकस फक्त लॉंग टर्मच्या ग्रोथवर ठेव. यू आर डुईंग अ वंडरफुल जॉब. थँक्यू. ब्लेसिंग्स. एक लास्ट करू शकते सर ना योगेशजी. या सांगा सर तुमची बर्थ डेट. 18 मार्च 1994. ओके, इथे गुड. ओके, आधी आपण तुमचं इन जनरल बघूया काय चाललंय आणि मग तुमचा काही स्पेसिफिक प्रश्न असेल तर तो.
तुमचा पण स्पेसिफिक प्रश्न तोच आहे ना? 2 क्वेश्चन आहेत माझे. हा. एक म्हणजे पैसा फायनली म्हणजे बिझनेस म्हणजे कोणताही असो, क्लॅरिटी आहे की नाही आपल्या? पैशाशी म्हटलं. आणि दुसरा जर पैसा म्हणजे नसेल लाईफमध्ये, ते ग्रोथ नसेल त्यामध्ये, तर मग स्पिरिच्युअल गोल माझा असावा म्हणजे मला भेटावा. बरं की अच्छा, पैसा भेटले तर तो स्पिरिच्युअल तिकडे मला आवडलंच आहे हा एकदम. पैसे तर खूप नका करत बघ तरी गोल आपलं फायनली अचीव्ह असं. अरे बापरे, यांच्यात तर भारी भारीच आहेत. लगेच राग येतो का? लगेच वाईट वाटतं का? ह्या 2-3 इयर्स असं होते. एकदा राग तर येतो नाही तर वाईटच वाटायला लागतं एकदम. वाईट नाही वाटत, पण राग येतो फक्त, वाईट मला कसंच नाही होत. म्हणजे हेल्पलेस झालं होतं की अरे मला याच्यात काय करता येत नाही, ह्याला करतोय. म्हणजे मी स्क्रॅच पासून एंड गोल मी अचीव्ह करतोच प्रत्येकाच्या मध्ये, पण मला असं होतं की परत ते इंटरेस्टच गायब होतो, किंवा मला वाटतं की म्हणजे हे फायनल नाहीये याच्यामध्ये, आपण चेंज करावं. मग मी आतापर्यंत असे भरपूर करूया. क्लॅरिटी नाही. बरं, जर पैशाचं जर म्हणत असाल तर डोक्यामध्ये लक्झरी एकदम फिक्स आहे, एकदम लक्झरियस लाईफ पाहिजे मला. तर तुमच्याकडे मॅनिफेस्टेशन डायरेक्ट मला मॅजिशियनचं काम कार्ड येतंय. पण होतंय कसं माहितीये का, की इथनं अगदी तुम्ही त्या स्टेशनवर पोहोचलेलं असता, म्हणजे आता एक पाऊल घेतलं की स्टेशन आलं, तिकडे तुमचा मूड जातो निघून की परत मागे. पेशन्स थोडासा वाढवावा लागणार आहे, कारण दम बिर्याणी पकायला वेळ लागतो आणि तीच पोटाला चांगली असते. 2 मिनिटाची नोटीस पोट जगलो. आणि तुमच्या अख्ख्या टीमनी, म्हणजे तू हेड असशील तर तुमच्या अख्ख्या टीमनी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. टुगेदर तुमच्या सगळ्यांच्या नॉर्थ साईडला एक ड्रीम वॉल असणं गरजेचं आहे, सगळ्यांचा एकत्र. कुठे कुठे पोचायचं आहे. आणि जे जे राग येतोय ना, तिथे तिथे आपल्याला समजायचं की आपली एनर्जी वाया चालली. राग येणं म्हणजे आमच्याकडे आमची गुरुजी म्हणते 1 वर्षाचा मेडिटेशन वाया घालवलं असतो. बर, इतकं आपल्याला राग खाली टाकतो. पण राग म्हणजे हेल्पलेसनेस, की ह्या सिच्युएशन मला काहीच करता येत नाही. मग दोन गोष्टी आहेत. मग काही करताच येत नाही तर शांतच बसा, नाहीतरी काय करता येणार नाही. करता असतं पण बदलच असतं ना. तर राग आपल्याला पूर्णपणे पांगळा करून टाकतो. करेक्ट. जिथे जिथे राग येईल ना तिथे ते पहिले लिहून काढायचं. आणि जेव्हा लक्षात येतं ना की अरे नाही याच्यावर चिडलोय खरं, पण आपल्याकडनं चूक झाली, आपण मानायला तयार होत नाही. जेव्हा हळूहळू विचार करतो ना शांतपणे, हो चूक इकडे झाली. त्यामुळे पहिल्यांदा राग म्हणजे आपली हेल्पलेसनेस. हा पॉईंट जर काढला ना तुमची दादा, तर तुमच्याकडे मेजर आणि मॅनिफेस्टेशनचा कार्ड आहे. एक लिस्ट म्हणून लिहायला सुरू करा की हे गोल मला अचीव्ह करायचेच आहेत, आणि ते 100% अचीव्ह होणार. तुमच्याकडे पण सगळ्यांच्या आयुष्यामध्ये एक फादर फिगर आहे ज्यांच्याशी तुम्ही क्लोज आहे. गुड, मेल फादर फिगर आहे, चांगलं आहे. लक्झरियस लाईफ हवंय म्हणजे शुक्र उच्चाचा असावा, त्यामुळे लक्झरियस लाईफचे पण छान एम ठेवा की हे माझी लिस्ट आहे, आणि लिस्ट कम्प्लीट होते. मी सांगितलं ना, पहिल्यांदा आपण रोज देवाला 20 पाठवतो, हे द्या हे द्या, हे कधीतरी नंबर येणार आहे ना आपला. पाठवायचं सोडू नको, कारण तुमच्याकडे एकदम भारी कार्ड येतं. मेंटली फिजिकली बघायला गेलं तर 8 ऑफ जेव्हा पेंटाकल येतं तेव्हा फिजिकली काय असं होतं आहे, इश्यूज येत आहेत. म्हणजे मी असं खूप आता आहे की म्हणजे एक्सरसाइज नको, लेझीनेस जास्त येतोय ना, लेझीनेस येतो. लेझीनेस न येण्यासाठी, किंवा लेझीनेस म्हणजे काय होतं, ओव्हर थिंकिंगने आपली बॉडी थकते आणि लेझीनेस येतो, कारण आपण फक्त विचारतच असतो ना, ऍक्शन घेत नाहीये. त्यामुळे ऍक्शन घेण्यासाठी कंपल्सरीली सगळ्यांना मी नेहमी सांगते की प्लीज 40-45 मिनिट्स वॉकिंग, रनिंग काहीतरी करावंच लागेल. आता सकाळी करा, संध्याकाळी करा, दुपारी करा, कधी पण जोपर्यंत तुम्ही ऍक्टिव्हली वॉक करत नाही ना, तुमचे सगळे टॉक्सिन्स जात नाहीत. त्यामुळे हा लेझीनेस असल्यामुळे कसं आहे, पैसे असून पण हातात येत नाही. आणि हे शिकवायचा प्रयत्न करताय कार्ड, किंवा तुझ्याकडे पैसे आहेत, पैशाचं मल्टिपल पण करता येतंय, तिथपर्यंत जाऊन पण परत येतोय, म्हणून तो जरा पळत जाऊन पैसा घेऊया. मनीच दे. तर तुमच्या अख्ख्या टीम मध्ये एक छान येत आहे की मनीषे म्हणूनच कदाचित मी हे घेऊन आली असेल, पैशाशी रिलेटेड तुमच्या सगळ्यांचे फोकस क्लिअर आहे. दॅट वन थिंग विल टेक द एंटायर टीम आहे. त्यामुळे एक सगळ्यांनी एक कॉमन गोल ठेवा की बाबा आपली ही जी कंपनी यांचा हे ग्रोथ असावं, त्याचं एक बनवून ठेवा, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना एकत्र ग्रो करता येईल. फक्त हे राग फक्त जो आहे तो व्यर्थ होतो. चॅन्टिंग केलं ना, ओम नमः शिवाय तरी करा, किंवा तुम्हाला स्वामींचं असेल तर स्वामी समर्थ तरी करा, जे कमी असेल, आणि थोडं ब्रीदिंग वर्क केलं ना तर जरा राग शांत होतं. आणि सगळ्यात आधी एक्सेप्ट करायचं की हो ठीक आहे, माझ्यामुळे झालं असेल हे, ठीक आहे तो त्याला मी मार्क्स करतो, आणि मग चॅन्टिंग करा. दुसऱ्यांना राग काढला की एनर्जी गेली, पॉवर गेली. ठरव मग. डन ना?
वा. एनीबडी एल्स झाले? नाही, आता ऑफ द कॅमेरा बघू. शुअर. तर मॅम येस, चालेल. थँक्यू सो मच. एनर्जी. थँक्यू. येस, थँक्यू सो मच. तुम्ही आलात पॉडकास्टवर आणि मला तुम्हाला आणि प्रेक्षकांना पण सांगायचं की थोडं आम्ही पर्सनलाइज इथे रीडिंग केलं सगळ्यांचं, त्यामुळे तुम्ही थोडे बोर झाला असाल तर एक्स्ट्रीमली सॉरी. पण मला हेच सांगावं असं वाटेल की तुम्ही एवढा वेळात वेळ काढून आलात. आपण प्रॅक्टिकली सुद्धा तुम्ही गोष्टी दाखवल्यात आणि टॅरो किती इम्पॉर्टंट आहे हे तुम्ही स्पिरिच्युअली तर सांगितलंच, प्लस रेमेडीज सांगितल्या, प्रॅक्टिकल आपण बघितलं. त्यामुळे तुमचे खूप खूप आभार. आणि मला प्रेक्षकांनाही हे सांगावं असं वाटेल की मॅमचं इंस्टाग्राम हँडल आहे, यूट्यूब चॅनल आहे, फेसबुक पेज आहे, याला जाऊन फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला जर मॅमचं कन्सल्टेशन हवं असेल किंवा टॅरो शिकायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर्स दिलेले आहेत, त्यावर कॉन्टॅक्ट करा, म्हणजे तुम्हाला टॅरो शिकता येईल. मॅम, तुमचा एक्सपिरियन्स आजचा ओव्हरऑल कसा होता? माझ्यासाठी आजचा अनुभव हा कायम लक्षात राहील. एक तर फर्स्ट टाइम मी इतकं एलॅबरेटली आणि इतकं छानपणे सांगू शकले माझ्या विषयाबद्दल. तुमच्या अख्ख्या टीमनी तू इतके सुंदर प्रश्न सांगितले का नाही. बघ, प्रश्न सांगणारं पण असतं की अगदीच प्रश्न आपले वेगळे असे असतील की आपल्याला उत्तरच देता येणार नाही. ज्या पद्धतीने हळूहळू ते उलगडत गेले गोष्टी, हे मला खूप छान वाटलं. आणि मी तुझ्या अख्ख्या टीमचे तुझे आभार मानते की मला ही छान संधी तुम्ही दिलीत, ज्याने इथे मी सगळं सांगू शकले. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मॅम. आणि परत मी प्रेक्षकांना म्हणेन की मॅमनी ज्या रेमेडीज सांगितल्यात त्या प्लीज फॉलो करा. आणि तुम्हाला काय रिझल्ट्स येतात हे आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. तुमचे प्रश्न कमेंट्समध्ये सांगा. सो आम्ही जेव्हा पार्ट 2 करू त्यावेळी मॅमला नक्की विचारू. सो मॅम, जाता जाता आमचं एक स्वीट टॉकचं रिच्युअल असतं की आम्ही फिस्ट बम्पने पॉडकास्ट एंड करतो आणि श्री स्वामी समर्थ म्हणतो. सो आजचा पॉडकास्ट आपण एंड करूयात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. धन्यवाद.